करूया ना. हा. हरे कृष्ण. मग आता आपल्या 14व्या अध्यायाचं नाव काय आहे? तर गुणत्रय विभाग. आता त्रय म्हणजे काय? तर संस्कृत शब्द येतो, तर त्याचा अर्थ तीन असा होतो. त्रय, त्रिणी म्हणजे तीन असं शब्दाचा अर्थ. मग गुणत्रय म्हणजे तीन जे आहेत काय आहेत? तर गुण आहेत, म्हणजे प्रकृतीचे जे तीन गुण आहेत. तर प्रकृती तीन गुणांनी युक्त असते. मग ते तीन गुण आहेत म्हणजे विभाग, तीन विभाग असं म्हटलंय. हा. मग हे जे तीन गुण आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत. आणि मग हे अभ्यासल्यानंतर त्या योगे आपण म्हणजे ह्याचा अभ्यास करून मग ह्या गुणांच्या अतीत कसं व्हायचं आणि श्रीकृष्णांच्या कृपेस कसं पात्र व्हायचं, म्हणजे त्याद्वारे आपण संबंध कसा श्रीकृष्णांशी आपला प्रस्थापित करायचा, हे गुणांच्या बद्दल सगळं ज्ञान घेऊन जाणून घेऊन हा ज्ञानयोग आहे. ओके नाही, आपण ज्ञानयोगा संदर्भात आता हे सगळे जे आहेत तर ते अध्याय अभ्यासतो आहोत. मग हे सगळं आपण आजच्या गुणत्रय विभाग योग ह्या अध्यायामध्ये अभ्यासणार आहोत. मग माया कशी आहे? तर तीन गुणांनी युक्त, म्हणून त्याला काय म्हटलं? त्रिगुणीमयी माया असं म्हटलं. आता पुढे जाऊ. हा, मग पुढची स्लाइड घेऊया. हा. आपले इस्कॉनचे जे श्री श्री राधा गोविंद आहेत त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा. श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपला पुढचा अभ्यास सुरू करू. हा, मग त्याची पुढची. हो माताजी, मेसेज वाचला मी. चालेल माताजी. हरे कृष्ण. हा. आता 13व्या अध्यायात अर्जुनाचे 6 प्रश्न आपण जाणले. मग क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, ज्ञान प्राप्त करण्याची क्रिया कशी आहे, मग ज्ञानम म्हणजे काय, तर ज्ञानाची वस्तू म्हणजे ज्ञान, प्रकृती, पुरुष यांच्याबद्दल समजून घेतलं आपण. ज्ञानाची दृष्टी काय आहे आणि ज्ञेय काय आहे हे सगळं आपण समजून घेतलंय. म्हणजे आता ज्ञानाच्या चक्षुने आपण हे सगळं क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परमात्मा म्हणजे परमक्षेत्रज्ञ यातला संबंध काय आहे हे सगळं समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण. आता तीन गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो? मग प्रत्येक गुणामध्ये वैशिष्ट्ये कशी आहेत, म्हणजे प्रत्येक सत्वगुण, रजोगुण, तमगुण यामध्ये व्यक्ती असेल तर त्यांची वैशिष्ट्ये काय असतात, मग तिथे मृत्यू झाल्यावर काय होतं त्यांचं, म्हणजे त्यांची पुढची गती काय असते, ते कृती म्हणजे त्या त्या गुणानुसार ते कसं कर्म करतात हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आणि मग गुणातीत कसं व्हायचं हे पण आपण आज समजून घेणार आहोत. मग आता पहिल्या श्लोकावर येऊ. हा माताजी, वाचूया. हरे कृष्ण. हा, दीपांजली माताजी वाचूया. हरे कृष्ण. धन्य 14.1 धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषी मुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथं भगवान काय म्हणतात की हे जे सर्व ऋषी मुनी आहेत तर त्यांनी आता परम सिद्धी मिळवली आहे. म्हणजे 7व्या अध्यायापासून आता 12व्या अध्यायापर्यंत आपण काय पाहिलं की भगवान जे आहेत तर त्यांचे जे म्हणजे पुरुषोत्तम स्वरूप तर किंवा परम सत्य म्हणजे काय भगवान, तर ह्याचं वर्णन ऐकलं. मग आता आता अर्जुनाचं अजून प्रबोधन करतात भगवान. म्हणजे हा अध्याय आपण जरा तात्विक तर्काने समजून घेऊया बरं का. म्हणजे भक्ती योगाचं आपल्याला त्यामुळे आपल्याला ज्ञान व्हायला जरा अजून छान उपयोग होईल. मग आता म्हणजे आपण जेव्हा ज्ञान मिळवतो भक्ती मार्गावर तर तेव्हा काय होतं, त्या ज्ञानाचा उपयोग करून आपण भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. मग आता भौतिक गुणांच्या संपर्कामुळे काय होतं, जीव ह्या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. मग आता कसा बद्ध होतो, मग ते गुण कुठले, मग ते कसे कार्य करतात आणि ते कसं बद्ध करतात, थोडक्यात हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आणि मग मुक्ती कशी प्रदान करतात असं देखील भगवान आपल्याला, तर हे सगळं आपण आजच्या अध्यायात समजून घेणार आहोत. मग आतापर्यंत आपण जे काही अभ्यासलं ते ज्ञानापेक्षा म्हणजे त्या सगळ्या ज्ञानापेक्षा हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे असं भगवान सांगतात अर्जुनाला. म्हणजे महान ऋषी मुनींनी हे जे ज्ञान आहे पूर्वीच्या काळी घेऊन सिद्धी प्राप्त केली. आता सिद्धी याचा अर्थ त्या वेगवेगळ्या ज्या सिद्ध लोकांना प्राप्त होतात तसा नाही अर्थ घ्यायचा इथे. सिद्धी म्हणजे काय की भगवत कृपा म्हणजे आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरापर्यंत ते उच्च स्तरापर्यंत त्या गेले. मग अशा स्तरावर गेल्यानंतर त्यांना सगळंच मिळतं ना.
म्हणजे भगवत धामच मिळतं, त्यांना सिद्धी प्राप्त करायची आवश्यकता नाही. भगवत भक्ताला आपण अभ्यासलंय, तिथं भगवान यांनी सगळं दायित्व घेतलेलं असतं. म्हणजे जे हठयोग किंवा असे जे वेगवेगळ्या योगानुसार वेगवेगळ्या ग्रह लोकात जाऊन येतात वगैरे, जे असे जे असतात म्हणजे असे जे हठयोग किंवा अष्टांग योगाने साधना करणारे लोक असतात, तर अशा कुठल्या सिद्धी प्राप्त करून त्यांना काही करायची गरज नसते. तर भगवान यांनीच दायित्व घेतलेलं असतं भक्ताचं, जो कृष्ण भावना भावित असतो. त्यामुळे भगवानच त्याला थेट वैकुंठ धामातच त्याला भगवानांच्या कृपेमुळे प्रवेश मिळत असतो. मग अशा तऱ्हेनं म्हणजे ऋषीमुनींनी परमसिद्धी प्राप्त केली. आणि ते जाणल्यामुळं म्हणजे हे जाणून म्हणजे की हे सगळं जे ज्ञान आहे, तर हे काय आहे, तर आपल्याला वैकुंठ लोकापर्यंत जसं ऋषीमुनींनी प्रवेश केला, तर तसं देऊ शकतं आपल्याला प्रवेश. आणि भगवान हेच सगळं ज्ञान की जे ऋषीमुनींनी ज्ञान घेऊन काय केलं, सिद्धी प्राप्त केली. म्हणजे काय, आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत ते उन्नत झाले आणि त्याद्वारे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून त्यांनी वैकुंठ लोकात प्रवेश मिळवला. मग तेच सगळं ज्ञान भगवानचे आहे. तर ते अजून स्पष्टपणे, अजून सखोल आतापर्यंत जे काही वर्णन केलेले म्हणजे मार्ग आहेत ज्ञानाचे, म्हणजे आतापर्यंत जे काही ज्ञान भगवान यांनी सांगितले, त्यापेक्षा सुद्धा हे अत्यंत श्रेष्ठ ज्ञान आहे असं भगवान स्वतः सांगतायत बरं का. आणि मग ते जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली. म्हणजे अनेक जणांनी आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत ते उन्नत झाले, शुद्ध भक्त बनले भगवान यांचे. मग असं त्यांना म्हणजे सिद्धी म्हणजे अशा पद्धतीचं त्यांना लाभ झाला. म्हणजे हे सगळं जे ज्ञान आहे हे कसं आहे, तर परम ज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आतापर्यंत जे काही भगवान यांनी मार्गदर्शन केलंय म्हणजे ज्ञानाचं, तर म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत सगळं 13व्या अध्यायापर्यंत, त्या सगळ्यामध्ये हे श्रेष्ठ असं ज्ञान आहे. मी तुला ते पुन्हा सांगेन असं सांगतात. मग आता हे ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं, की आजचा जो अध्याय आहे, तर तो ऐकल्यामुळं तो जाणून जो घेईल त्या मनुष्याला सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे काय, तो आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत व्हायचा म्हणजे जे आहे, तर ते प्रयत्न जर त्यांनी केले, तर निश्चितच ह्या ज्ञानाद्वारे त्याला काय होईल, त्या स्तरापर्यंत जाता येईल. म्हणजे हे या अध्यायाच्या माध्यमातून वरदानच आहे पहा आपल्याला. म्हणजे हे जर आपण जाणला आजचा अध्याय आणि भगवानांनी काय सांगितलंय अर्जुनाला, तर ते समजून घेतलं, तर निश्चितच आपण सुद्धा त्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. आणि तेच सगळं आपण आज समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढची स्लाइड. हा माताजी, वाचूया. हरे कृष्णा, हा वाचूया माताजी. मी वाचते माताजी. या ज्ञानामध्ये हरे स्थिर कृष्ण होऊन माताजी, हरे मनुष्य कृष्ण. माझ्या स्वतः जरा सारख्या 2 मिनिटं. 14.2. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य समाजी स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यत्यती होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद माताजी. तर आता आपण समजून घेऊया की या ज्ञानामध्ये जेव्हा स्थिर होतं मनुष्य, म्हणजे हे जे दिव्य ज्ञान आहे, भगवान यांच्याकडून आलेलं दिव्य ज्ञान आहे, परमश्रेष्ठ ज्ञान आहे. म्हणजे भगवान स्वतःच सांगतात बरं का, म्हणजे त्यांच्याकडून आलेलं आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आतापर्यंत जे काही त्यांनी ज्ञान अर्जुनाला दिलंय त्यामध्ये. मग असं जे ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान आहे. म्हणजे काय, भगवान यांच्याविषयीचं ज्ञान ते दिव्य ज्ञान असतं. परमश्रेष्ठ ज्ञान म्हणजे असं, म्हणजे ते आध्यात्मिक स्तरावरचं असं दिव्य ज्ञान आहे भगवान यांच्याविषयीचं. मग ते जेव्हा जाणतो एखादा, तर त्या ज्ञानामध्ये स्थिर होऊन म्हणजे ते ज्ञान घेऊन काय करेल मनुष्य, तर स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती. म्हणजे भगवान यांचा स्वतःचा स्वभाव कसा आहे, दिव्य स्वभाव. दिव्य म्हणजे कसा, पूर्णतः भगवान कसे आहेत, आध्यात्मिक आहेत, आत्मतृप्त आहेत. आणि म्हणजे ते पूर्णपणे आध्यात्मिक असल्यामुळं, आत्मतृप्त असल्यामुळं, सच्चिदानंद स्वरूपात असल्यामुळं ते या भौतिक प्रकृती जे आहे, तर या 3 गुणांच्या पलीकडे असते, हो की नाही. म्हणजे पूर्णतः आध्यात्मिक आहेत ते. मग त्या दिव्य स्वभावाची म्हणजे जसे भगवान आहेत त्यांच्याप्रमाणे आपण गुणांनी समान हो, म्हणजे आपल्याला सुद्धा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होऊन आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. दिव्य स्वभाव म्हणजे भगवानांचा दिव्य स्वभाव म्हणजे कसे, भगवान पूर्णतः आध्यात्मिक आहेत ना, तर तसं आपण गुणांनी समान असल्यामुळे त्या स्वभावाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे त्यांच्याशी आपण गुणांनी समान होऊन, प्रकृतीच्या 3 गुण आहेत, तर त्यांच्यातून आपण काय होतो, त्यातून मुक्त होतो. आणि आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून म्हणजे स्थिर झाल्यावर, म्हणजे तो देह प्राप्त झाल्यावर सृष्टीच्या वेळी आपण जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. म्हणजे काय, सृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा जीवात्मे काय केले जातात, गर्भस्थ केले जातात, हो की नाही.
जे विष्णूंच्या आश्रयाला गेलेले असतात. आणि मग प्रलयाच्या वेळी ते काय होतात, तर ते पुन्हा त्यांचे देह नष्ट होतात. ब्रह्माजींची जेव्हा रात्र होते, प्रलय होतो तेव्हा, आणि त्यामुळे ते काय होतात, पुन्हा आश्रयासाठी व्यथित होतात. म्हणजे अस्वस्थ, म्हणजे शरीर त्यांची नष्ट झाल्यामुळं मग व्यथित होऊन, म्हणजे अस्वस्थ होऊन ते पुन्हा कुठे जातात, आश्रयाला, भगवान यांच्याकडे. मग ही वेळच त्यांच्यावर येत नाही, म्हणजे जन्म मृत्यू या चक्रातूनच ते कसे होतात, पूर्णतः त्यांची सुटका होते. म्हणजेच काय, त्यांना पुष्कळ स्थिर होतात. म्हणजे काय, आध्यात्मिक देहाची प्राप्ती होऊन त्यांना भगवत धामाची प्राप्ती होते. आणि भगवत धामामध्ये गेल्यावर पुन्हा परतून या जगतात येतच नाही जीवात्मा. मग तिथे तो त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. त्यामुळे त्याला ना प्रलयाच्या वेळी तिथे व्हायची गरज आहे, ना जन्म घ्यायची गरज आहे. तर हा याचा अर्थ आहे. मग इथे आता चित्रात पहा, हा जे भगवत धाम आहे, तर भगवान यांच्याशी आपण गुणांनी समान आहेत. मग ते सगळे भक्त आहेत ते पहा, भगवान यांच्याशी गुणांनी समान असल्यामुळं भगवान यांच्यासारखेच दिसायला आहेत पहा, सगळे सगळे भगवान यांच्यासारखे आहेत. आणि राधाराणी म्हणजे भगवान यांचंच स्वरूप आहे. हम्म. त्यांची जी शक्ती आहे, याला देवी शक्ती आहे. मग त्याच्या म्हणजे माताजी आहेत, तर त्या सगळ्या राधाराणींसारखे आहेत पहा. म्हणजे अशा पद्धतीने आपण गुणांनी समान असल्यामुळे आपल्याला त्यांच्यासारखंच देह प्राप्त होतं. फक्त आपण कशा परिमाणाने, म्हणजे मात्रेने भिन्न आहोत. ओके, म्हणजे थेंब एक आपण असो तर समुद्राचा, भगवान म्हणजे विशाल सागराप्रमाणे आहेत. किंवा आपण एक अग्नीची ठिणगी असो तर भगवान कसे, तो अग्नी आहेत. मग हा फरक आहे. मग अशा पद्धतीने आपण स्थिर झालो, म्हणजेच काय, आध्यात्मिक देहाची प्राप्ती केली, प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झालो, की आपल्याला स्थिर झाल्यावर दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. म्हणजे भगवान यांच्यासारखा आध्यात्मिक देह प्राप्त होऊन आपण भगवत धामाची प्राप्ती करत असतो. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तय सम्भवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता हा ह्याच्यातला हरे अत्यंत कृष्ण. हे कोणते भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घ्या, हा याच्यातला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे हा. तर हा ह्या अध्यायाचा हा महत्वाचा संदेश म्हणलं तरी चालेल. तर काय म्हणतात भगवान, की सर्व योनिशी कौंतेय. आणि पुढे शेवटचा शब्द काय आहे, अहम बीज पिता. म्हणजे काय, या भौतिक प्रकृतीमध्ये सगळ्या योनी प्रकट होत असतात. कौंतेय अर्जुनाला म्हणले कुंती पुत्र म्हणून संबोधन वापरले. कुंतीचा जो पराक्रमी वंश आहे, कुंतीच्या वंशातून आले, त्या कौंतेय राजाची मुलगी, म्हणजे तर त्या वंशातून जी आली, तर म्हणजे त्या वंशातून अर्जुन आहे. म्हणजे त्याची जबाबदारी पुन्हा वाढली युद्धामध्ये. म्हणजे काय, की सज्ज व्हायचं आणि युद्ध लढायचं. तर अशा पद्धतीने तिथं गुरु जे आहेत ते कौंतेय म्हणून त्यासाठी संबोधन वापरतात. म्हणजे अर्जुनाला संबोधन वापरले कृष्णाने. मग गुरु काय करत असतात, नेहमी आपल्या शिष्याला प्रेरणादायी शब्द वापरतात, शिष्यासाठी प्रेरणादायी संबोधन वापरत असतात. मग भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन अशा योनी प्रकट होत असतात भरपूर साऱ्या. मग ते जे आहे, तर ह्या जरी योनी वेगवेगळ्या असतील, म्हणजे ब्रह्माजी जे आहेत, तर ही सृष्टी निर्माण करतात आणि सगळ्या योनी तयार होतात. तर मग बीज प्रदान करणारे पिता म्हणजे कोण आहेत, तर भगवान स्वतः आहेत. भगवान काय म्हणतात, अहम बीज पिता. म्हणजे इथं आपण समजून घेऊया, की जे काही सगळं भौतिक प्रकृतीमध्ये निर्माण होत असतं, तर ते भगवानांच्या कृपेमुळेच निर्माण होत असतं. म्हणजे भगवान जे आहेत, तर ते आपल्या सगळ्यांचे मूळ पिता आहेत. म्हणजे सगळे प्राणी मात्र म्हणजे अपरा आणि पराप्रकृती यांचा संयोग आहे. म्हणजे भगवानांची भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती यांचा संयोग आहे. म्हणजे जीव केवळ याच ग्रहलोकात नाही आहेत, म्हणजे आपल्या इथे म्हणजे उच्च असं ब्रह्मलोक आणि सगळ्या लोकांवरती आढळतात. म्हणजे पृथ्वीवर तशा अत्युच्च ब्रह्मलोकासहित सगळ्या लोकांवर जीव, म्हणजे आपल्यासारखे जीवात्मे आढळतात. मग भूमी, पाणी, अग्नी, सगळ्या ठिकाणी जीवात्मे आहेत. मग आता जीव जे आहेत, तर त्यांचं प्रकटीकरण कसं होतं, तर प्रकृती मातेमुळे होतं. म्हणजे प्रकृती जी आहे, तर ती माता आहे. म्हणजे तर भौतिक जगतामध्ये काय करतात भगवान जे आहेत, तर त्यांच्या केवळ एका नेत्र कटाक्षाने काय करत असतात, तर जीवात्मे गर्भस्थ करत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं प्रकृती माता जी आहे, तर तिला श्रीकृष्ण बीज प्रदान करत असतात. आणि जीवांना आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीची उत्पत्ती जेव्हा करतात ब्रह्माजी, तेव्हा विविध शरीर आणि विविध योनी मिळतात पूर्वकर्म आणि पूर्व इच्छानुसार. म्हणून भगवान काय म्हणतात,
म्हणजे अहम बीजप्रद पिता, म्हणजे काय, मी बीज प्रदान करणारा पिता आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवूया हा श्लोक. तर भगवान यांच्यामुळेच सर्व काही मिळतं आणि भगवान हेच आपल्या सर्वांचे पिता आहेत. तर ह्याचं आपल्याला हे सगळं म्हणजे हे जे आहे या श्लोकाच्या माध्यमातून उलगडलं. पहा, तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढची स्लाइड. हा, सगळ्या वेगळ्या योनी आहेत त्या अशा पद्धतीनं निर्माण होतात. मग ह्या सगळ्या ज्या योनी आहेत त्या आपल्या पूर्वकर्म आणि पूर्व इच्छानुसार मिळतात. म्हणजे आपल्याला किती इच्छा आहेत पहा, 84 लक्ष योनीतनं प्रवास करायला लागतो. म्हणजे आपल्या किती इच्छा असतील पहा, आणि तरी सुद्धा आपण जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येतच राहत असतो. म्हणजे ह्या आसक्ती आणि इच्छा म्हणजे किती अमर्याद आहेत पहा आपल्या. त्यामुळे आपल्याला इतक्या सगळ्या योनीतून प्रवास करून येऊन मनुष्य जन्म मिळतो. आणि तिथे येऊन पण आपल्याला अनेक गतजन्मांच्या इच्छा आणि आसक्तीनुसार आपण इंद्रिय तृप्ती करत असतो. मग प्रमाणित आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनात येणं आणि आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये येणं, आणि ह्यासाठी ची सुरुवात म्हणजे काय असते, आपण इस्कॉनच्या 18 दिवसांचा भगवद्गीतेचा क्लास ऐकतो. मग हीच आपल्या भक्तिमय प्रेममय सेवांची आणि आपल्या जीवनात प्रमाणित गुरु म्हणजे भगवान कृष्णांच्या कृपेनं ते येतात. म्हणजे कृष्णांच्या इच्छेनंच ते येतात. तर अशा पद्धतीने ही सुरुवात झालेली असते आणि हीच कृष्ण कृपा आहे पहा आपल्यावर. अन्यथा पहा, आपण किती योनीतून प्रवास करून मनुष्य जन्म किती दुर्मिळ आहे तर तो प्राप्त केलाय पहा. ह्याच्यावरनं लक्षात येईल. तर पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढची स्लाइड घेऊया. हा माताजी, वाचूया. हा, वाचूया. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन च नघ. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. आता इथं सगळ्यांनी लक्षात ठेवा की इथं काय आहे, तर सत्वगुणाविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. तर सत्वगुण कसा आहे, तर अनग म्हणतात म्हणजे निष्पाप. अनग अर्जुन म्हणजे निष्पाप असा अर्जुन आहे. त्याला सांगतात की भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले वेगवेगळे जीव असतात. मग सगळ्यात निर्मळ आणि अत्यंत प्रकाशमय, म्हणजे प्रकाशमय या अर्थाने की अत्यंत म्हणजे शुद्ध असा, की ज्याचा प्रकाशामुळं आपलं जीवन जे आहे तर म्हणजे तर ते कसं बनतं, अत्यंत म्हणजे ज्ञानाने युक्त असा तो व्यक्ती असतो. प्रकाश म्हणजे आपल्या अज्ञान दूर करणारा आणि प्रकाश जे अज्ञान रूपी अंधकार दूर करून प्रकाश रूपी म्हणजे जे ज्ञान आहे तर ते प्रदान करणारा असा सत्वगुण आहे. म्हणजे सत्वगुण जे आहे तर तो काय करतो, आपल्याला सगळ्या पापातून मुक्त करतो. आणि सत्वगुणामध्ये जेव्हा स्थित असतो एखादा व्यक्ती तर तो कसा असतो, तर तो अत्यंत सगळ्या जे आहेत तर त्या परोपकारी कृती करत असतो. म्हणजे चांगुलपणाच्या सगळ्या कृती, सगळी चांगली कार्य करत असतो. त्यामुळे पापांचा तिथं अभाव असतो, पापकर्मच नसतात. आणि सत्वगुणामध्ये जो स्थित असतो त्यामुळे व्यक्ती, तर त्याच्यामध्ये विकास झाल्यामुळे सत्वगुणाचा तो कसा असतो, अत्यंत बुद्धिमान असतो. आणि अत्यंत म्हणजे बुद्धिमान तो असल्यामुळं त्याला तो भौतिक दुःखाने फारसा प्रभावित होत नाही. भौतिक ज्ञानामध्ये पण प्रगती करायची त्याला जाणीव असते आणि त्याचबरोबर तो आध्यात्मिक स्तरावर पण म्हणजे उन्नत होऊ शकतो. मग सत्वगुणाचं असं उदाहरण म्हणजे काय, तर ब्राह्मण वर्णाचे लोक ते सत्वगुणात स्थित असतात. मग सत्वगुणी मनुष्य कसे असतात, पापकर्माचा पूर्ण अभाव आहे. ते चित्रात पहा, व्हिडिओ ऑन होतं त्याच्यावरनं लक्षात येईल. म्हणजे सगळी चांगली क्रिया म्हणजे सगळ्या कृती चांगल्या करणारा, म्हणजे एखाद्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो जर आला असा व्यक्ती तर तो चांगला उत्तम भक्त बनू शकतो भगवानांचा. भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे तो आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ शकतो. मग असा जो असतो तर त्याच्या जीवनात नेहमी कसं असतं, भरपूर सुख आणि अधिक ज्ञान असं असतं म्हणजे त्यांच्याकडे. मग त्यामुळे हे सत्वगुणी लोक पहा, म्हणजे उदाहरण घेऊया, ते अधिक ज्ञानी असतात असे आणि बुद्धिमान असतात. मग त्यांना म्हणजे त्यांना मग ह्याचाच गर्व होतो. मग ह्याचं उदाहरण म्हणजे काय, तर वैज्ञानिक किंवा तत्वज्ञान किंवा असे म्हणजे सायंटिस्ट किंवा डॉक्टर्स असे उच्च म्हणजे जे उच्च पदवीधारक आहेत असे, आणि असं त्यांनी नाव कमवलंय, किंवा असे जे असतात लोक की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये म्हणजे असं खूप उच्च कोटीचं असं
कार्य केलेलं असतं असे जे असतात म्हणजे तर असे म्हणजे तत्वज्ञानी असतील, वैज्ञानिक असतील, इंजिनियर असतील, सायंटिस्ट असतील, वेगवेगळे म्हणजे आता क्षेत्र आहेत त्यामधले टॉपमोस्ट असणारे असे की जे त्यांनी कार्य केले भरपूर आपल्या ज्ञानाच्या स्तरावर आणि बुद्धिमत्तेच्या स्तरावर. मग त्यांच्याकडे काय असतं, आपल्याला असलेल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो, कारण राहणीमान उच्च श्रेणीचे असतं, कारण सगळ्या भौतिक सुख असतात ना, कारण उच्च बुद्धिमत्ता, त्यामुळे सगळं करिअर किंवा सगळं उत्तम बनलेलं असतं, त्यामुळे राहणीमान अत्यंत उच्च श्रेणीचं, त्यामुळे सगळं भौतिक सुख आणि सगळं सुख आणि तिथं अधिक ज्ञान, त्यामुळे तो व्यक्ती सुखाच्या भावनेमुळे म्हणजे की त्यांना वाटतं की मला जे काही ज्ञान आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्याचा फार अभिमान होतो त्यांना, आणि त्यामुळे ते सत्वगुणामध्ये बांधले जातात. म्हणजे सत्वगुणी कर्म करायचं त्यांना असं आकर्षण असतं की मी अशा प्रकारे कर्म केल्यामुळे लोकांचा उद्धार होतोय आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे असं वाटल्यामुळं ते आपले सत्वगुणी कर्माकडे आकर्षित होतात अशा पद्धतीनं. आणि त्यामुळं काय होतं की त्यांना अशा पद्धतीनं कर्म करायचं जोपर्यंत आकर्षण असतं तोपर्यंत त्यांना भौतिक प्रकृतीमध्ये पुन्हा पुन्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शरीर धारण करून यावंच लागतं. मग त्यामुळे ते पुन्हा पुन्हा बांधले जातात आणि मनुष्य होऊन म्हणजे असा सत्वगुणी मनुष्य बनून ते तत्ववेत्या, वैज्ञानिक असा कोणतरी उच्च स्तरावरचा व्यक्ती असं बनू शकतात. म्हणजे काय की जन्मवृत्तीच्या चक्रामध्ये ते पुन्हा पुन्हा येतच राहतात, आणि मायामुळे काय होतं, त्यांना मोह निर्माण होतो या सुखी जीवनाविषयी. हे जीवन सुखकारक आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे, मला सगळं ज्ञान आहे असं त्यांना वाटतं. हे असं वाटणं म्हणजेच हे आकर्षण जे आहे आपल्या कर्माविषयीचं हेच त्यांना सत्वगुणामध्ये बांधतं. त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती किंवा वैकुंठाची प्राप्ती होणं शक्य नसतं. मग आता पुढे जाऊ आपण. तर पुढची स्लाइड घेऊया. ते चित्रात पहा तमोगुणी व्यक्ती कसा असतो. आता ही सगळी रजो रागात्मकं विद्धि तृष्णा समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे कोणते असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथं समजून घेऊया की असंख्य वासना, न संपणाऱ्या इच्छा म्हणजे रजोगुण. रजोगुण म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवा, न संपणाऱ्या असंख्य इच्छा आणि वासना हे रजोगुणाचं लक्षण आहे. म्हणजे महत्वाकांक्षा आणि इच्छा, आसक्ती, असं म्हणू त्या इतक्या असतात की त्या कधी संपतच नाही. आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्या या सगळ्या इच्छामुळं देहधारी जीव आहे, म्हणजे देहधारण करणारा जीव आहे, तो सकाम कर्माशी बांधला जातो. म्हणजे काय की रजोगुण म्हणजे काय, तर एक तर खूप न संपणाऱ्या इच्छा म्हणजे भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा, इच्छा, अधिकाधिक इंद्रिय तृप्ती करण्याच्या तो पाठीमागेच लागलेला असतो. म्हणजे पारजोगुणी माणसाचं कसं असतं की इंद्रिय तृप्ती साठी त्याला कसं वाटतं पहा, म्हणजे आता कसा असतो तो व्यक्ती, त्याला असं वाटतं की म्हणजे मला म्हणजे समाजामध्ये भरपूर मान मिळावा, देशामध्ये मान मिळावा, मग भरपूर पैसे, नाव, प्रतिष्ठा मिळावी, मग सुंदर पत्नी मिळावी मला, मग माझी मुलं पण छान गोंडस असावीत, मग माझं घर पण छान असावं, अशा सगळ्या गोष्टी असतात. रजोगुणी व्यक्तीला असं सगळं टॉप मोस्ट पाहिजे असतं आणि त्यासाठी तो अत्यंत कष्ट करतो, परिश्रम त्याला भरपूर करायला लागतात. जोपर्यंत या सगळ्या इच्छांच्या आकांक्षाच्या मागे असतो तोपर्यंत अशा कठोर म्हणजे परिश्रमाचं त्याचं जीवन असतं, कारण हे सगळं मिळवण्यासाठी त्याला दिवस रात्र राबावं लागतं की नाही. मग त्यामुळे तो काय होतो, म्हणजे सकाम इच्छेपायी म्हणजे हे सगळं मिळवण्याच्या इच्छेपायी म्हणजे मनुष्य हा कर्मफळावर आसक्त होतो, त्यामुळे त्या कर्मामुळे बांधला जातो. म्हणजे अशा त्याच्या इच्छा म्हणजे ती सकाम कर्म आहेत ना, फळाच्या आशेने केलेली कर्म, तर तीच त्याला काय करतात, कर्म जी आहेत तर ती त्याला बांधतात त्या कर्माशी. मग आपल्या पत्नीला, मुलाबाळांना, समाजाला संतुष्ट ठेवायला, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा, मान सगळं असं व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला कर्म करावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीचं तो कर्म करतो. आणि मग असा जो व्यक्ती आहे तो रजोगुणी व्यक्ती. आता स्त्री पुरुषामधलं आकर्षण जे आहे तर हे सुद्धा म्हणजे रजोगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे स्त्रीला पुरुषाचं किंवा पुरुषाला स्त्रीचं आकर्षण असतं, यालाच रजोगुण म्हटलं जातं. म्हणजे हा गुण जेव्हा वाढतो तेव्हा मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र इच्छा होते. म्हणजे आता आपण समजून घेऊ की आपण जेव्हा विशुद्ध जीवात्मा म्हणजे शुद्ध सत्व असतो जीवात्मा म्हणून, तर त्यावेळेला जेव्हा आपण भौतिक प्रकृतीमध्ये येतो तेव्हा भौतिक प्रकृतीतल्या ह्या रजोगुणाशी आपला संग होतो, आणि त्या विशुद्ध प्रेमाचं म्हणजे आपल्यामध्ये भगवत प्रेम असतं, त्यामध्ये ते शुद्ध प्रेम असतं, जसं भगवान यांच्यामध्ये आहे. म्हणजे भगवान यांच्यामध्ये काय शुद्ध प्रेम आहे, विशुद्ध सत्व आहे. आता त्यांचे आपण अंश असल्यामुळे आपण पण तसेच होतो, आपल्या हृदयात विशुद्ध प्रेम होतं. पण आपण ज्या क्षणी बद्ध झालो त्या क्षणी काय झालं, भौतिक जी प्रकृती आहे
तर तिथला जो रजोगुण आहे त्याच्याशी संबंधित संपर्क येतो आणि त्यामुळे आपण दूषित होतो. म्हणजे त्या प्रेमाचं रूपांतर, शुद्ध विशुद्ध प्रेमाचं रूपांतर कामामध्ये होतं. काम म्हणजे न संपणाऱ्या इच्छा, आकांक्षा, वासना आणि त्यात ही कामभावना पण आली. म्हणजे इंद्रिय तृप्तीची किंवा शारीरिक जे आहे तर ते सुख, म्हणजे त्या स्तरावरचे इंद्रिय तृप्तीची ही जी भावना आहे तर ही कशामुळे, रजोगुणामुळे. आणि म्हणून हे स्त्री पुरुषामधलं आकर्षण जे आहे तर ते रजोगुणाचं प्रतीक आहे. मग आता आत्ताची जी संस्कृती आहे तर आधुनिक संस्कृती जी आहे तर ती रजोगुणात आहे. म्हणजे पहा, आताच्या संस्कृती मध्ये कसं आहे की मला कसं पाहिजे की मोठी गाडी पाहिजे, मग मोठा बंगला पाहिजे, मग मोठा पॅकेज पाहिजे, असं सगळं आपण ऐकतो की नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्ट करणारे लोक असतात. मग मी ग्रॅज्युएट झालो तर आता पोस्ट ग्रॅज्युएट होतो, मग नोकरीत प्रमोशन घेतो, मग 2 BHK फ्लॅट असेल तर 3 BHK कसा होईल बघतो, मग माझ्याकडे अल्टो असेल तर अजून मर्सिडीज कशी येईल बघतो. मग हे जी संस्कृती आहे ना तर ही सगळी रजोगुणी संस्कृती आहे आणि या रजोगुणी संस्कृती तमोगुणी संस्कृतीकडे नेणारी आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, सत्वगुणी संस्कृती असणं प्रतिष्ठेचं मानलं जायचं. पूर्वीच्या काळी राजा हे राजर्षी असतात आणि नागरिकांना आध्यात्मिक स्तरावर उन्नत करण्याची त्यांची जबाबदारी होती. मार्गदर्शन करायचे, म्हणजे फक्त प्रजेचं रक्षण नाही करायचे तर प्रजेला हे पण मार्गदर्शन करायचे. मग त्यामुळं सत्वगुणी प्रजा असायची. म्हणजे सत्वगुणी प्रजा असणं हे म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. कारण सत्वगुणामध्ये वृद्धी झाली, सत्वगुणी भरपूर कृती झाल्या, सत्वगुणामध्ये जेव्हा वृद्धी होते तेव्हा मनुष्य शुद्ध सत्वगुणामध्ये किंवा विशुद्ध सत्वगुणामध्ये जाईल आणि तेव्हाच भगवत धामाची प्राप्ती करेल ना. मग राजाचं हे कर्तव्य असायचं की मानवी जीवनाचं जे परम ध्येय आहे भगवत धामाची प्राप्ती करणे, कृष्णाला जाणणे, तर त्यासाठी मार्गदर्शन नागरिकांना करणं ही सुद्धा राजाची नैतिक जबाबदारी असायची. मग आताची जी आधुनिक संस्कृती आहे त्यामध्ये असं प्रशासनच नाही आहे, हो की नाही. आणि त्यामुळे आपण रजोगुणाकडे चाललो आहोत. रजोगुणी म्हणजे संस्कृती आणि ही जी आधुनिक संस्कृती आहे ही पुढे जाऊन काय करेल, रजोगुणातून आपल्याला तमोगुणाकडे म्हणजे पतनाकडे नेणार आहे. पहा, तर पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. मग इथे ही सगळी प्रलोभनं म्हणजे ही सगळी आहेत, म्हणजे ही न संपणाऱ्या इच्छा आकांक्षा या लाल ह्याच्यात दाखवल्या. म्हणजे अशा पद्धतीने काय होत असतं तर तो तिकडे आकांक्षा आणि इच्छेकडे खेचला जात असतो आणि तिचं काम कर्म सगळी म्हणजे त्या कर्मफळाने तो रजोगुणी व्यक्ती बांधला जात असतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण माताजी, पुढची स्लाइड घेऊया. तमस्त्वं ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निन्द्राभिः तन्निबध्नाति भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देवधारी जीवांचा मोह असल्याची जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक असतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की आता अज्ञानापासून तमोगुण उत्पन्न होतं. म्हणजे अज्ञानामुळे केल्या गेलेल्या सगळ्या मूर्खपणाच्या कृती म्हणजे काय की तमोगुण. म्हणजे तमोगुणी जो व्यक्ती आहे तर त्याचं कुठलंही कार्य जे असतं तर त्याला लाभप्रद नसतं किंवा समाजाचं कल्याण करणारं नसतं. अशा सगळ्या मूर्खपणाच्या कृती, मग त्याला काय म्हणायचं, प्रमाद. म्हणजे काय तर ते समजून घेऊया. तमोगुण मध्ये व्यक्ती जो असतो तर तो कसा असतो, सत्वगुणाच्या विरुद्ध त्याचं सगळं असतं. म्हणजे सत्वगुणी व्यक्ती ज्ञानाच्या विकासामुळे बुद्धिमान असतो आणि तो आपल्यासाठी काय बरोबर काय नाही म्हणजे सारासार तत्व जाणू शकतो. तमोगुणी याच्या विरुद्ध विपरीत असतं. तमोगुणामध्ये व्यक्ती कसा असतो तर तो म्हणजे तमोगुणामुळे तो अत्यंत भ्रमित असतो आणि त्याला नेमकं तथ्य काय आहे प्रत्येक गोष्टीतलं समजतच नाही. त्यामुळे त्याची प्रगती न होता अधोगतीच होते. म्हणजे तमोगुणाच्या प्रभावामुळे वस्तूचं यथार्थ रूप एखादी व्यक्ती म्हणजे किंवा वस्तू जशी आहे तशी त्याला जाणताच येत नाही. म्हणजे प्रत्येकाला आता समजतं की आपल्या आजोबांचा मृत्यू झालाय, आपलाही मृत्यू होणार आहे आणि आपल्याला जन्म देणारी मुलं पण मृत्यूपंथी जाणार आहे. म्हणजे काय की माणूस मरते आहे हे सगळं माहिती आहे बरं का, तरी पण मृत्यू निश्चित असून सुद्धा तो काय करतो, मूर्खपणे धनसंचय करतो. म्हणजे अशा पद्धतीनं मूर्खपणाची कृती आहे ही. म्हणजे मूर्खपणे धनसंचय करतो आणि सनातन आत्मा म्हणजे जो भगवान यांचा शाश्वत अंश आहे अशा आत्म्याची तो उपेक्षा करतो आणि काय करतो, रात्रंदिवस नुसता परिश्रमच करत असतो. मग हे जे कार्य आहे तर याला म्हणायचं की प्रमाद. म्हणजे काय, हे सगळ्या मूर्खपणाच्या कृती की ज्याचा त्याला पण काही उपयोग नाही आणि समाजाच्या कल्याणासाठी पण त्याचा काही उपयोग नाही. मग असे जे लोक असतात ते मूर्खपणामुळे आध्यात्मिक उन्नती करण्यास पण उत्सुक नसतात, आळशी असतात खूप. म्हणजे जर त्यांना कोणीच आध्यात्मिक सत्संगाला निमंत्रण केलं
तर त्यांना बिलकुल त्यात रस नसतो. म्हणजे रजोगुणाचे लोक निदान कसे असतात, सक्रिय तरी असतात म्हणजे हं? तसे पण हे नसतात. म्हणजे निदान ते परिश्रम करणारे असतात आणि अत्यंत सक्रिय असतात. म्हणजे तसंही यांचं नसतं, ह्यांच्यामध्ये आळस असतो. मग तमोगुणी मनुष्य काय करतो, तर आवश्यकतेपेक्षा अधिक झोपतो. म्हणजे आता 6 तास जर झोप पुरेशी आहे, तर मनुष्य हा असा जो असतो 10-12 तास झोपतो. मग त्यामुळे काय होतं, सदैव खिन्न असतो, निराशा अशा पद्धतीचं. मग त्यामुळे मादक म्हणजे जे पदार्थ आहेत किंवा अशी द्रव्य आहेत, म्हणजे अल्कोहोल किंवा मद्यपान, धूम्रपान, तर अशा गोष्टींच्या आहारी जातो. किंवा ड्रग ॲडिक्शन आजकाल पाहतो आपण. मग अशा गोष्टींच्या आहारी गेल्यामुळे काय, झोप आणि अशी व्यसनं, तर ह्याच्यामध्येच तो गुरफटलेला असतो. मग तमोगुणावर जो बद्ध झालेला व्यक्ती असतो तो असा असतो. म्हणजे काय, तर अज्ञानामुळं या सगळ्या कृती त्याच्याकडनं घडतात. ज्ञानाचा अभाव, म्हणजे ज्ञानाचा अभाव जो आहे, तर तो कुठल्या स्तरावर मिळतो पहा व्यक्तीला. आणि त्यामुळं हे सगळं त्याच्या पतनाची कारणं ठरतात. म्हणजे त्यामुळं तमोगुणी जो व्यक्ती आहे, तर तो कसा, प्रमाद आणि आळस आणि निद्रा हे त्याच्या म्हणजे जे आहेत, तर त्याच्या कृतीचे परिणाम आहेत. कारण सगळ्या विपरीत कृती, सगळ्या मूर्खपणाच्या कृती असतात. सारासार विचार करून कुठली कृती होतच नाही. आणि यथार्थ गोष्टच कळत नाही आपल्यासाठी, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. म्हणजे असं जी यथार्थता आहे किंवा सारासार विचार करण्याची वृत्ती तीही नसते. आणि का, तर अज्ञानाचा म्हणजे अज्ञान असतं, ज्ञानाचा अभाव असतो. त्यामुळे यथार्थ काय वस्तू आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीची सत्यता काय आहे हे त्यांना पडताळूनच पाहता येत नाही, त्यांची क्षमताच नसते. आणि त्यामुळे हे सगळे त्याचे परिणाम आहेत, प्रमाद, आळस, निद्रा. आणि त्यामुळे असे म्हणजे असा जो गुण आहे, त्यामुळे जो जीव आहे तो बांधला जातो तमोगुणामध्ये. आणि त्याच्याकडून अशा सगळ्या कृती घडतात. मग आता पुढे बघूया आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, मग त्याची सत्त्वं सुखे सञ्जयति रजा कर्माणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे हरे कृष्ण माताजी. तर आता आपण समजून घेऊया की हा जो सत्वगुण आहे, तर तो आता त्याचा परिणाम बघूया काय होतो. म्हणजे सत्वगुणामुळे काय होतं, रजोगुणामुळे काय होतं आणि तमोगुणामुळे. तर सत्वगुण मनुष्याला काय करतो, भरपूर सुखाने बांधतो. म्हणजे काय, की तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शिक्षण तज्ज्ञ असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, ज्ञान क्षेत्रामध्ये संलग्न असतात लोक, तर ते आपल्यातच समाधानी असतात त्यांच्या ज्ञानात. मग त्यामुळे कर्माने किंवा तात्विक शोधाने ते संतुष्ट असतात. म्हणून म्हणजेच काय, ते सुखी असतात. म्हणून त्यांना सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो. मग रजोगुणी मनुष्यांना कसं असतं, की आपल्याला शक्य असेल तितकं धनार्जन करू सर, मग ते आपलं नाव व्हावं म्हणून सत्कार्य करू. म्हणजे कोणी रुग्णालय बांधून देईल मोफत, कोणी धर्मार्थ संस्थांना दान करेल. मग अशा पद्धतीनं म्हणजे सत्कार्य करत असतो. पण त्यामागे त्याची इच्छा काय असते, की आपल्याला सन्मान मिळावा, समाजामध्ये नाव मिळावं. मग ह्यामुळे तो करत असतो, म्हणजे फलाशेनं करत असतो तो. मग त्यामुळे रजोगुण जो आहे, तर रजोगुणात स्थित असलेला जो व्यक्ती आहे तो सकाम कर्माशी बांधला जातो. मग तमोगुण जो आहे, तर त्याचं कसं असतं तमोगुणातल्या व्यक्तीचं, तर त्या मनुष्याचं ज्ञान जे आहे, तर तेच आच्छादित असतं. म्हणजे त्याची चेतना तेवढी विकसित झालेली नसते. ज्ञान आच्छादित असतं म्हणजे काय, अज्ञानच असतं ते. म्हणजे ज्ञान आच्छादलेलं असतं म्हणजेच अज्ञान असणं. मग तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य जे काही करतो ते ना स्वतःच्या कल्याणासाठी असतं ना इतरांच्या कल्याणासाठी असतं. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं ज्ञान जे आहे ते मूर्ख म्हणजे आवृत्त असतं, म्हणजे आच्छादलेलं असतं. आणि त्यामुळे तो मूर्खपणाशी बांधला जातो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण माताजी. हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण याचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम याचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज याचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्ण माताजी. आता आपण समजून घेऊया की कधी कधी काय होतं, की हा जो रजोगुण आहे,
तर आणि तमोगुण आहे यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. म्हणजे काय की सत्वगुण प्रधान बनतो आणि मग त्यामुळे त्या व्यक्तीचे सत्वगुणी कृती होतात. कधी कधी रजोगुण प्रधान बनतो आणि मग सत्वगुण तमोगुण यांचा पाडाव करतो तो. म्हणजे त्यावेळी त्या व्यक्तीच्या रजोगुणी कृती होतात आणि इतर वेळी तमोगुण सत्व जो आहे तो सत्व आणि रज यांचा पाडाव करतो म्हणजे तमोगुण प्रधान बनतो. आणि त्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीकडून तशा कृती होतात. म्हणजे अशा निरंतर वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू असते म्हणजे ही सगळे. म्हणजे काय की जो व्यक्ती आहे एखादा तर तो रजो तमो आणि सत्व ह्या तीन गुणापैकी एका गुणाच्या कुठल्या तरी प्रभावाने प्रभावित झालेला असतो आणि त्यामुळे त्याच्याकडून अशा कृती घडत असतात. मग आता इथे समजून घेऊया की अशा जरी कृती घडत असल्या म्हणजे तरी कसं आहे की एखादा जर व्यक्ती आहे की ज्याला कृष्ण भावनेमध्ये उन्नती करायची आहे, तर तो या कृष्ण भावनेमध्ये उन्नती करून त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे काय की म्हणजे एका गुणाचं जेव्हा वर्चस्व असतं तेव्हा इतर गुणांचा त्यानं पाडाव केलेला असतो आणि निरंतर स्पर्धा म्हणजे आपण रस्सिकेच म्हणतो की नाही, टग ऑफ वॉर असं सुरू असतं. म्हणजे आपल्या कर्मामध्ये पण हे पाहायला मिळतं. म्हणजे आपण दिवसभरात आपण स्वतःला जर असं निरीक्षण केलं ना तर कुठल्या कुठल्या कृती करतो तर आपल्याला पण लक्षात येईल. आपल्या काही कृती सत्वगुणी असतात, काही तमोगुणी असतात, काही रजोगुणी असतात असं हे लक्षात येईल. म्हणजे साधारण दिवसाचा पहाटेपासून म्हणजे ब्राह्ममुहूर्त म्हणतो आपण, पहाटे 3:25 सुरू होतो तेव्हापासून जो आहे तर तो जो आहे तर ब्राह्ममुहूर्त सुरू होतं. मग ती सत्वगुणाच्या प्रक्षेपणाचा काळ असतो पहाटेपासून सकाळचा थोडा वेळ. मग दिवस जो आहे दिवसाचा भाग जो आहे म्हणजे दुपार संपेपर्यंत म्हणजे तर तो म्हणजे रजोगुणाचा काळ असतो आणि मग दुपार नंतर म्हणजे संध्याकाळ जेव्हा सुरू होते तर तो तिथून पुढे रात्र संपेपर्यंत जो आहे तमोगुणाचा काळ असतो. मग आता अशा पद्धतीनं हे जे आहे ते प्रक्षेपण होत असतं आणि त्यानुसार आपलं कर्म होत असतं. म्हणजे काय की दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरामध्ये सुद्धा वेगवेगळे गुण कार्यरत असतात. मग मनुष्याच्या जीवनामध्ये जे कर्म घडतात तिथे वेगवेगळ्या क्षणी आपण वेगवेगळ्या गुणांच्या प्रभावाखाली असतो. मग यासाठी आपल्या सत्वगुणी कृती जेव्हा वाढतील म्हणजे आपण रजोतम गुणातून सत्वगुणामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा शुद्ध सत्वगुणात जाऊन आपण भगवानाच्या कृपेस प्राप्त होऊ. मग यासाठी आपण सत्वगुणामध्ये स्थिर होणं आवश्यक आहे. तेव्हा आपण काय करू की एक मिनिट. हरे कृष्ण. हा इथे चित्रात दाखवले पाठ रस्सी खेच कशी दाखवली म्हणजे जो जास्त खेचतो अधिक म्हणजे जो जास्त प्रभावशाली तर त्यानुसार त्या व्यक्तीची कर्म आहेत तर त्या गुणाच्या प्रभावाखाली होत असतात. पहा म्हणजे सत्वगुणाचा प्रभाव जास्त तर तशी कृती होणार, रजोगुणाचा प्रभाव जास्त तर तशी कृती होणार, तमोगुणाचा प्रभाव जास्त तर तमोगुणी कृती होणार. मग हे जे आहे रस्सी खेच म्हणजे टग ऑफ वॉर असं सुरू असतं. म्हणजे आपली जी कर्म असतात तर तिथे सुद्धा हा आलेख कमी जास्त होत असतो. मग इथं आपण काय शिकायचं या सगळ्यातून तर हे शिकायचं की ज्या वेळेला आपण भगवान म्हणजे जे आहेत तर त्यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनी प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो म्हणजे आपण सत्वगुणी कृती वाढवतो. आपण कृष्ण भावना भावित आहोत म्हणजे काय किंवा कृष्ण भावनेमध्ये येतो म्हणजे काय तर आपल्या सत्वगुणी कृती आपण वाढवतोय. पहा आणि म्हणजे कृष्ण भावना भावित होणं म्हणजे सत्वगुणी कृती वाढवणं. मग जेव्हा या वाढतात तेव्हा आपण सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होऊ. पहा आणि एक वसुदेव अवस्था म्हटले प्राप्त होते. विशुद्ध सत्व त्याला म्हणायचं वसुदेव अवस्था म्हणजे अत्यंत शुद्ध अवस्था आणि या अवस्थेमध्ये मनुष्य भगवान यांच्या विषयीचं ज्ञान किंवा विज्ञान जाणू शकतो. पहा मग आता आपण जी वेगवेगळी कर्म करतो त्यावरून आपण कुठल्या गुणामध्ये आहे ते समजू शकतात. ते आता पुढच्या श्लोकामध्ये पाहूया. हा त्याची पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. हा माताजी वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रगटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आता देहाची सगळी द्वार म्हणजे प्रकाशित जेव्हा होतात सत्वगुणामध्ये तर तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येतो असं इथे लिहिलंय. याचा अर्थ काय
तर आपले जी देहाची द्वार आहेत ती किती आहेत? 9 द्वार आहेत. 2 आपले डोळे, त्यानंतर 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, आपली जननेंद्रिय आणि गुदा. मग अशी 9 द्वार आहेत ती. मग आता प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणानं प्रकाशित होतं. म्हणजे काय? तर मनुष्यामध्ये गुणाची वृद्धी झाली, वाढ झाली, की सत्वगुणामध्ये जो मनुष्य असतो ना, त्याला सगळ्या गोष्टी ज्या यथार्थ आहेत, म्हणजे जशा वास्तवात आहेत, जे जसं आहे ते तसं समजू यायला लागतं. आणि मग त्याला तसं ते पाहता यायला लागतं. आणि म्हणजे काय, की सत्वगुणामध्ये असलेला मनुष्य सगळ्या गोष्टी ज्या जशा आहेत योग्य स्थितीत तशीच तो पाहिल डोळ्यांनी. त्यानंतर जी योग्य म्हणजे रीतीनं ऐकणं आवश्यक आहे ते तसं ऐकू शकेल, किंवा सगळ्या गोष्टींची रुची यथार्थ रीतीने, म्हणजे जी जसं आवश्यक आहे ती रुची घेणं किंवा ते समजून घेणं. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट जशी सत्य आहे, वास्तविकता जशी आहे किंवा जशी यथार्थता आहे, तर तशी त्याला त्या गोष्टीतली समजायला लागते थोडक्यात. म्हणजे सत्वगुणी व्यक्ती आहे, हा अंतर्बाह्य कसा होतो? शुद्ध होतो. आणि त्याची म्हणजे प्रत्येक इंद्रिय रूपी द्वारामध्ये काय झालेले असते? अशा पद्धतीनं सुख वाढलेली असतात. कारण सत्वगुण म्हणजे काय? तर अमर्याद सुख आणि ज्ञान. तर त्यामुळे ही सगळी द्वारे प्रकाशित झालेली असतात आणि इंद्रियांची सुख जी आहेत तर त्याला ती मिळायला सुरुवात झालेली असतात. मग तेव्हा सत्वगुणाचं प्रकटीकरण झाले, म्हणजे सत्वगुणात वृद्धी झाली असं आपण समजू शकतो. मग म्हणून सत्वगुणी क्रिया ज्या आहेत तर त्या जास्तीत जास्त होणं आपल्या आवश्यक आहे. आपण कसे असतो? रजतमूळ गुणांमध्ये बांधलेले असतो. आपण भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा येतो तेव्हा मोहग्रस्त होतो. आणि आपण जोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये नाही आहोत तोपर्यंत आपल्याला काय? अज्ञान आहे. जेव्हा कृष्ण कळतात आपल्याला आणि कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा करतो आपण, किंवा आपल्या जीवनी गुरु येतात, जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा आपण काय होतो? कृष्ण भावना भवित कर्म करायला लागतो प्रत्येक. म्हणजेच काय? आपल्या सत्वगुणी कृती वाढतात, हो की नाही? सकाळी उठून मंगल आरती ऐकतो आपण, मग त्यानंतर नरसिंह आरती करतो, मग गुरुवंदना सुरुवातीला आपण करतो, सगळ्यात सुरुवातीला, हो की नाही? मग त्यानंतर हरिकृष्ण म्हणजे मंत्राचा जप असतो. मग त्या तिथे आपण नामापराध म्हणतो, त्यानंतर शिक्षाष्टकम म्हणतो. हे काय आहे सगळं? तर सकाळी उठून आपण हे सगळ्या सत्वगुणी कार्य करत असतो. मग हे काय करतात? आपल्याला सत्वगुणामध्ये वृद्धी करतात. किंवा भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय? ही सगळी शुद्ध म्हणजे सत्वगुणापर्यंत आपल्याला नेणारी कार्य आहेत. शास्त्रांचं अध्ययन करतो आपण, भागवतम, भगवद्गीता यासारख्या, हो की नाही? वेगवेगळ्या लेवल्स शिकतो आपण पुढे पुढे जाऊन. भक्तांचा संग करतो, संकीर्तन करतो, पवित्र ठिकाणच्या यात्रा करतो, तीर्थांना जातो. हे सगळं काय? सत्वगुणी कृती आपण वाढवण्याचा हा प्रयास आहे. म्हणजेच भक्तिमय प्रेममय सेवा. तर त्यामुळे आपण शुद्ध सत्वगुणामध्ये जातो. म्हणजे सत्वगुणाला असं आपण कोणी असं काय म्हणतो? असं सामान्य समजू नये. सत्वगुणात जेव्हा जाऊ तेव्हाच आपल्याला काय होईल? शुद्ध सत्वगुणाची किंवा विशुद्ध सत्वाची प्राप्ती होईल. आणि ह्यासाठी आपण ह्या कृती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. मग आता पुढे जाऊ आपण. आपल्याला भक्तीसाठी हा पूरक गुण आहे. हा म्हणते. हरे कृष्ण. हे भरतर्ष, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता रजोगुणी जो व्यक्ती आहे तर त्या म्हणजे तर तो कसा असतो? म्हणजे रजोगुणाची जिथं वृद्धी होते तेव्हा त्याला अत्याधिक आसक्ती, न संपणाऱ्या आसक्ती आणि सकाम कर्म म्हणजे फळाशेने केलेली कर्म आणि महत् प्रयास म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तो. अनियंत्रित इच्छा असतात त्याच्या, न संपणाऱ्या कधी इच्छा असतात. म्हणजे कधी त्याच्या इच्छांना म्हणजे काय म्हणू आपण, की म्हणजे नियंत्रणच त्याच्यावरचं म्हणजे गेलेलं असतं. म्हणजे न संपणाऱ्या सगळ्या इच्छा आणि लालसा, तर ही लक्षणं असतात. म्हणजे असं व्यक्ती कधी संतुष्टच नसतो. म्हणजे आपल्याला जी काही समाजामध्ये पत आहे, आपलं स्थान आहे, त्यापेक्षा अजून ते उंचावायची त्याला इच्छा असते. मग आता राहायला घर व निवासस्थान बांधायचं असेल तर आधी छान बंगला समजा असेल, असं घर असेल तर आता राजवाड्यासारखंच घर बांधूया असं त्याला वाटतं. आणि त्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. म्हणजे जणू काय अशा पद्धतीनं त्याला ते म्हणजे ते घर बांधायचं असतं, की त्याला म्हणजे जणू काय त्या घरामध्ये की तो म्हणजे नेहमी म्हणजे नित्यच वास करणार आहे. म्हणजे काय की जणू काय मृत्यू त्याचा होणारच नाहीये आणि त्या घरामध्ये कायमचाच तो राहणार आहे. अशा पद्धतीनं त्याला सुंदर घर बांधायचं असतं राजवाड्यासारखं. म्हणजे इंद्रिय तृप्ती करण्याची त्याला खूप तीव्र इच्छा असते आणि त्याला अंतच नसतो त्याच्या इंद्रिय तृप्तीला. आणि सदैव कुटुंबासोबत आपल्या घरात राहून निरंतर इंद्रिय तृप्ती आणि अशा गोष्टींचा उपभोग घ्यायची त्याची इच्छा असते. आणि याचा कधी शेवटच होत नाही. मग ही रजोगुणाची लक्षणं इथे चित्रात पहा.
भरपूर संपत्ती पाहिजे, हा नाही ते हिरा दाखवलाय. मग अशा पद्धतीनं सुंदर स्त्री पाहिजे, म्हणजे साम दाम दंडभेद सगळ्याच तऱ्हेने तो मग अशा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, म्हणजे सगळ्या कृती करायला तयार होतो. मग असा जो असतो तो रजोगुणी व्यक्ती, न संपणाऱ्या अमर्याद अशा इच्छा, अनियंत्रित अशा इच्छा ज्याच्यामध्ये असतात, तो रजोगुणी व्यक्ती. मग त्या पुढे जाऊ आपण. हा. हरे कृष्ण. 14.13 हे गुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा, मोह हे प्रगट होतात. हरे कृष्ण माता. हा. मग आता जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तर तेव्हा काय होतं, तर त्यावेळेला तिथं कसं असतं, तर सगळा अंधकार म्हणजे काय, की जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा अंधकार असतो. म्हणजे काय प्रकाश, म्हणजे काय प्रकाश नाहीये म्हणजेच काय अंधकार आहे. म्हणजेच काय प्रकाश म्हणजे जर ज्ञान असेल तर ज्ञानाचा अभाव म्हणजे सगळा अंधकार. मग असा ज्ञानाचा अभावच असतो तिथं. मग तमोगुणी जो मनुष्य आहे तर तो कधी नियामक तत्वानुसार कार्य नाही करत. म्हणजे काय, की प्रकृतीच्या प्रकृतीच्या 3 गुणांपैकी हा असा गुण आहे. म्हणजे इथं नियामक तत्वानुसार कार्य नाही, म्हणजे शास्त्रसंमत कार्य काही करतच नाही. आपल्या विकृत इच्छेनुसार सगळी व्यर्थच कर्म, की ज्याचा स्वतःला पण उपयोग नाही आणि समाजाला पण नाही, अशीच त्याची कर्म करण्याची इच्छा असते. मग त्याच्याकडे योग्य कार्यक्षमता असली तरी तो काहीही प्रयत्न करत नाही. मग ह्याला म्हणायचं मोह. म्हणजे कार्यक्षमता असून पण काही म्हणजे कार्य तो करत नाही. मग म्हणजे चेतना जरी आहे तरी ती कशी आहे, निष्क्रिय जीवन आहे. मग ही सगळी तमोगुणी माणसाची लक्षणं, म्हणजे मूर्खपणा, निष्क्रियता आणि मोह ही सगळं त्याची लक्षणं. मग त्यामुळे अशा व्यसनाधीनता ज्या आहेत तर त्याच्याकडे तो वळतो, आणि नैराश्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याच्या पुढचे. 14.14 जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकामध्ये प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हा, मग तो जो सत्वगुणामध्ये व्यक्ती असतो तर त्याचा जर सत्वगुणामध्ये मृत्यू झाला, म्हणजे सत्वगुणांचं प्रधानत्व आहे त्याच्या जीवनामध्ये, म्हणजे सत्वगुणाच्या तो प्रभावाखाली आहे. असं असताना जर त्याचा मृत्यू झाला तर काय होतं, सत्वगुणी लोकांना ब्रह्मलोक, जनलोक म्हणजे असे उच्चतर लोक प्राप्त होतात, की जिथं दैवी सुख आहेत, म्हणजे पृथ्वीच्या दशलक्ष पट अधिक सुख आहेत तिथं. म्हणजे उच्च लोक आहेत हे सगळे. पृथ्वी आपला कसं आहे, मध्यभागी लोक आहे. त्याच्यावरती 7 लोक आहेत आणि खाली 7 लोक. मग वरचे जे 7 लोक आहेत तर त्यातले ब्रह्मलोक म्हणजे सर्वात उंच म्हणजे अतिउच्च लोक. मग त्याच्या खाली जन, मग त्याच्या खाली तप, त्याच्या खाली मही, असे ते लोक आहेत. असं करत 7वा पृथ्वी लोक आहे. मग अशा उच्च लोकांमध्ये त्यांना स्थान मिळतं. आणि मग ते महर्षी जे आहेत, म्हणजे असे उच्च कोटीचे महर्षी महात्मे जे आहेत तर त्यांना असा लोक प्राप्त झालेला असतो. तर त्या लोकात ते निवास करतात, म्हणजे जन तप, म्हणजे जे लोक आहेत ना उच्च लोक आहेत, म्हणजे किंवा ब्रह्मलोक. मग तिथं ते निवास करतात. म्हणजे जगात सगळ्या अशुद्धता आहे, पण सत्वगुण हा भौतिक जगातला सर्वाधिक शुद्ध गुण आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या जीवांसाठी वेगवेगळे ग्रहलोक आहेत. मग सत्वगुणामध्ये असा जर मृत्यू झाला तर महान भक्त महर्षी निवास करत असलेल्या अशा उच्च लोकांमध्ये किंवा पवित्र ग्रहलोकामध्ये त्याला स्थान मिळतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा, हा, हा वाचा. जेव्हा हरे कृष्ण मनुष्याचा माता. रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो, आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आता रजोगुणामध्ये मृत्यू झाला तर काय होतं त्या माणसाचं, तर तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेले जे लोक असतात, म्हणजे काय, की ज्यांच्या इच्छा कधी संपतच नाहीत, म्हणजे सकाम कर्मामध्ये संलग्न झालेले असतात. मग त्यामुळं त्यांच्या इतक्या इच्छा असतात की एक जन्म संपला तरी पुन्हा, म्हणजे रजोगुणात मृत्यू झाला तरी पुन्हा त्यांची जी इतक्या इच्छा आणि आकांक्षा असतात की ज्यामुळे तो कर्मफळाशी बांधला गेलेला असतो, तर ती पुन्हा सकाम कर्म करण्यासाठी तो पुन्हा मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो. आणि तमोगुणामध्ये मृत्यू झाला तर काय होतं, की तमोगुणामध्ये जो व्यक्ती आहे तर तो नेहमी म्हणजे काय होतं, मृत्यूनंतर त्याचं पशु योनीमध्ये पतन होतं. म्हणजे काय, की सगळ्या मूर्खपणाच्या कृती. मग त्या मूर्खपणाच्या कृती ज्या असतात त्या कशा असतात, की म्हणजे सारासार विचार करून केलेल्या नसतात, किंवा जे योग्य काय आहे तर ते समजून घेऊन केलेले नसतात. सगळ्या विपरीत कृती असतात, जे आपण करायला पाहिजे म्हणजे योग्य असं सारासार विचार करून त्याच्या सगळ्या विपरीत कृती झाल्यामुळे त्या पतनास काय करतात, कारणीभूत ठरतात. आणि त्यामुळे काय होतं,
की अशा व्यक्तीला पशुयोनीमध्ये स्थान मिळतं, म्हणजे पतन होतं त्याचं. म्हणजे मनुष्य पुन्हा जन्म प्राप्त करण्यासाठी मग उत्क्रांती मार्गाने असं मनुष्य पुन्हा म्हणजे त्या मनुष्याला पुन्हा उन्नती करत यावं लागतं. म्हणजे पशुयोनीमध्ये जर पतन झालं तर पुन्हा त्याला या सगळ्या 84 लक्ष योनीतून प्रवास करून मग त्याला म्हणजे मनुष्य जन्म पुन्हा मिळतो. म्हणजे उत्क्रांतीच्या मार्गाने म्हणजे आधी छोटा कीटक झाला किंवा अशा पद्धतीने सगळ्या 84 लक्ष योनीतून प्रवास करून मग मनुष्य जीवन मिळेल. म्हणजे मनुष्य जीवनाचं गांभीर्य किती आहे पहा, आपण सगळे आधी समजून घेऊया. म्हणजे की इथे चित्रात पहा, म्हणजे ते उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ की एखाद्या स्त्रीला खूप आपले सगळे अवयव उघडे टाकायची सवय असेल तर तिला भगवान काय म्हणतात, मग तू आता वृक्षच हो आणि दिवस रात्र उन्हाळा पावसाळा उघडाच राहा. हो की नाही? म्हणजे पतन झालं ना निम्न योनीमध्ये, मग पुन्हा या योनीतून सगळा प्रवास करून वेगवेगळ्या योनीतून प्रवास करून त्याला मनुष्य जन्म मिळायला किती वर्ष आणि किती काळ लागेल आपण सांगू शकत नाही. एखाद्याला मांसाहार करायची सवय आहे. भगवान म्हणतात हो मांसाहारी म्हणजे पशु, मग वाघ सिंह असं पशु व्हायला लागतं. मग तिथून पुन्हा प्रवास करत सगळ्या योनीतून मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे किती दुर्मिळ आहे का मनुष्य जन्म. आता एखाद्या स्त्रीला खूप झोपायची सवय आहे, मग तिला अस्वलाचा जन्म मिळतो की आता अस्वल हो आणि भरपूर झोप घे. म्हणजे काय की अशा पद्धतीनं पतन होतं. किंवा एखादा व्यक्ती जो आहे म्हणजे हे तमोगुणाचं प्रतीक आहे ना सगळं, निद्रा भरपूर. म्हणजे मग आता हे जे आहे तर मांसाहार किंवा मद्यपान अशा सगळ्या सवयी आहेत आणि भरपूर सुख आहे त्या व्यक्तीला. हं? आणि त्याचबरोबर कसं आहे की अनैतिक संबंध म्हणजे जसं संभोग तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मग असं जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वर्तन असतं म्हणजे चार निमक तत्वांचं पालन नाही करत असतो तर त्यावेळेला किंवा अयोग्य मार्गाने पैसे असं सगळंच म्हणजे तर ह्या चार तत्वाविरुद्ध कार्य होतं तेव्हा मग काय होतं, त्या व्यक्तीला डुकराचा जन्म मिळतो. डुक्कर काय करतो, अनेक डुकरींशी संभोग करतो आणि चिखलात लोळत घाणीत लोळत पडलेला असतो आणि काय करतो, विष्ठा खातो. मग असा जन्म मिळतो. म्हणजे हे पशुयोनीत झालेलं काय आहे, पतन आहे. मग ह्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे की मनुष्य जन्माचं गांभीर्य किती आहे. आणि जर आपण सत्वगुण विकसित करण्याचे प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याला काय होईल, तर गुरूंचं मार्गदर्शन मिळेल. किंवा आपल्या जीवनी जे आहे ते प्रमाणित गुरूंचं जेव्हा मार्गदर्शन आपल्याला मिळेल तर त्यावेळेला आपण त्रिगुणांच्या अतीत होऊन कृष्ण भावनेमध्ये स्थित होऊ शकतो. आणि मनुष्य जन्माचं हेच ध्येय आहे की कृष्णाची प्राप्ती करणे. ह्यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून गुरूंच्या छत्रछायाखाली आपण म्हणजे जायचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुकृपा आपल्यावर कशी होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे मनुष्य जीवनाचं आपण गांभीर्य यासाठी जाणून घेतलं पाहिजे आणि सत्वगुणाचा विकास केला पाहिजे. अन्यथा काय होईल की आपल्याला एक तर मनुष्याची योनी प्राप्त म्हणजे होईल असं काय आपण खात्री नाही देऊ शकणार. मग आपलं पतन सुद्धा होईल आणि 84 लक्ष योनीतून असा प्रवास करून मग मनुष्य जन्म मिळेल. म्हणजे हा केवढा भयानक प्रवास आहे की नाही. म्हणून आहे हा जन्म, आता जो जन्म मिळालाय मनुष्याचा ह्याचा आपण सार्थक करायचं होतं. सत्वगुणाचा कसा विकास होईल यासाठी आपण कृष्ण भावनेमध्ये स्थित व्हायचा प्रयत्न करायचा. आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तर त्यांच्या आश्रयाखाली जायचा प्रयत्न करावा की जे मानवी जीवनाचा उद्देश आहे भगवत धामाची प्राप्ती करणे, श्रीकृष्णांची प्राप्ती करणे. हो की नाही. जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण मुक्त होणे हे मानवी जीवनाचा उद्देश आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हो की नाही? कर्मण सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. हरे हरे कृष्ण. कृष्ण. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हरे कृष्ण माताजी. राईट. मग पुण्यकर्माचं फळ म्हणजे काय, शुद्ध आहे. म्हणजे पहा सत्वगुण जो आहे तो सर्वात शुद्ध गुण आहे. मग त्यामुळे कसं की सगळ्या चांगुलपणाच्या परोपकारी कृती होतात. त्यामुळे त्याचं फळ शुद्ध म्हटलंय. म्हणजे पहा मंदिर जे आहे तर त्याला जाणं किंवा मंदिरांमध्ये दान करणं किंवा तीर्थयात्रेला जाणं असं सगळ्या शुद्ध कृती असतात. त्या म्हणजे सात्विक कृती. म्हणून ते सत्वगुणामध्ये असतात. मग रजोगुणाचं फळ कसं असतं, दुःख असतं. म्हणजे काय की इथं आता पहा म्हणजे ज्या आकांक्षा आहेत न संपणारी इच्छा आकांक्षा, मग त्याचा विस्फोट म्हणजे हे सगळं चित्र मोठमोठ्या बिल्डिंग्स, मोठमोठ्या इंडस्ट्री कारखाने, ही झोपडपट्टी कशामुळे झाली, तर हे सगळं आपल्याला आकांक्षा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण करतो. म्हणजे
मोठं बिल्डिंग बांधणं, मग मोठे तिथं काय करू, फ्लॅट उपलब्ध करू. मग हे जे सगळं आहे, म्हणजे ही जी आधुनिक संस्कृती आहे किंवा हे जे सगळं आहे जीवन, आधुनिक संस्कृतीतलं, म्हणजे हे काय, आपण न संपणाऱ्या इच्छा आणि आकांक्षाची ही सगळी जी आहेत तर ती फळ आहेत. म्हणून रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ कसं असं दुःख असतं, म्हणजे त्याच्या वाटेला कठोर परिश्रम येतात हे सगळं मिळवण्यासाठी. आता हे झोपडीत राहणं म्हणजे परिश्रमाचंच जीवन आहे, हो की नाही? म्हणजे सगळ्याच प्रकारचं. आणि मोठ्या फ्लॅटमध्ये राहणं हे पण परिश्रमाचं जीवन आहे. म्हणजे काय की अशी इच्छेपोटी, आकांक्षेपोटी मग मोठं कर्ज काढलं, मग मोठं पॅकेज आहे तर मोठं कर्ज त्याप्रमाणे, मग मोठ्या प्रमाणात घर, मग त्या प्रमाणात खर्च. म्हणजे काय की पुन्हा आकांक्षा ह्या वाढलेल्याच असतात त्यानुसार. मग त्यानुसार जे कर्म होतं तर ते कसं होतं, इच्छेपायी आकांक्षेपायी होतं ना, संपणाऱ्या अशा त्या इच्छा असतात. मग त्यामुळे समाधान एवढंच असतं त्याच्यात की मला माझंही घर आहे, माझीही संपत्ती आहे. मग हे सगळं जे आहे तर ते परिश्रमांच्या तुलनेमध्ये केले, म्हणजे मिळणाऱ्या परिश्रमांच्या तुलनेमध्ये, म्हणजे अथक किंवा कठोर परिश्रम करायला लागतात, दिवस रात्र राबावं लागतं. म्हणजे भांडवल किंवा संपत्ती मिळवण्यासाठी, धनप्राप्ती करण्यासाठी कठोर परिश्रम जो तो व्यक्ती करतो, किंवा बांधकाम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पण म्हणजे अथक परिश्रम शारीरिक करायला लागतात. म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं दुःखच आहे मानवी जीवनातलं. म्हणजे थोडंच सुख एवढंच असतं, की माझ्याकडे पैसा आहे किंवा माझी प्रॉपर्टी आहे किंवा माझी वास्तू आहे, एवढं छोटंसं सुख असतं. मग असं जे असतं कर्माचं फळ हे दुःख आहे. तर मग गुणामध्ये काय असतं, केलेल्या कर्माचं फळ म्हणजे मूर्खपणच असतं. म्हणजे याच्यावरून आपण काय समजून घेऊया की इथं डेड एंड आहे पा, म्हणजे हा जिना आहे तो संपलाय, डेड एंड. म्हणजे तमोगुणामुळे काय होतं, अधम योनीमध्ये पतन होतं. म्हणजे सगळ्या मूर्खपणाच्या विपरीत कृती केल्यामुळे काय होतं, की ज्या काही कृती आहेत तर त्या सगळ्या ज्या आहेत तर आपल्याला त्या पतनास कारणीभूत ठरतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्णा, मग त्याची पुढची स्लाइड घे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे हा. कृष्ण. 14.17 सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की सत्वगुण जो आहे तर त्याच्यापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. मग असे का म्हटलंय, तर हे समजून घेऊया की आणि रजोगुण जो आहे तर त्याच्यापासून काय होतं, तर लोभ उत्पन्न होतो. म्हणजे न संपणाऱ्या इच्छा किंवा आकांक्षेमुळे काय होतं, लोभ म्हणजे स्वार्थ असतो. आणि मग तमोगुणामुळे प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतं. मग हे सगळं असं का आहे ह्याचं कारण आपण समजून घेऊया. ही आधुनिक संस्कृती मनुष्यांसाठी फारशी काही हितावह नाही. म्हणजे त्यासाठी मग आता कृष्ण भावनामृताचा विधी आपल्याला सांगण्यात आलाय. म्हणजे काय की कृष्ण भावनेच्या आचरणाने आपण काय करू, तर समाजामध्ये सत्वगुणाचा विकास आपल्याला करता येईल. म्हणजे सत्वगुणाचा जर विकास झाला तर लोक वस्तूंना यथार्थ जसं आहे तसं समजू शकतील. आता तमोगुण लोकांचं काय होईल, ते पशुवतच असतात, हो की नाही? आणि मग ते यथार्थ रूपामध्ये पाहू नाही शकत एखाद्या गोष्टीला. मग तमोगुणाचा प्रभाव वाढला तर अशा जे लोक आहेत तर ते म्हणजे जे लोक आहेत तर ते जाणू नाही शकणार यथार्थता एखाद्या गोष्टीची. मग प्राण्याची हत्या केल्यामुळे पुढील जन्म पण आपल्याला त्याच पशुकडून मारले जाऊ, तर हे त्यांना माहित नसतं, कारण ज्ञानाचा अभाव, अज्ञानच असतं सगळं. मग वास्तविक ज्ञान जे आहे त्याचं शिक्षण नसल्यामुळे ते स्वैराचारी असे असतात, दायित्वहीन असे लोक म्हणजे तमोगुणी. आता स्वैराचार जर थांबवायचा असेल तर सामान्य लोकांना आपण काय केलं पाहिजे, सत्वगुणामध्ये विकसित केलं पाहिजे. म्हणजे सत्वगुणाचा त्यांच्यामध्ये कसा विकास होईल याचं शिक्षण गेलं पाहिजे. म्हणजेच काय, कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित करायला पाहिजे. मग लोकांना सत्वगुणाचं शिक्षण जेव्हा देऊ आपण, तेव्हा त्यांना यथार्थता समजेल. म्हणजे वस्तू यथार्थ रीतीने पाहता येईल, सारासार विचार करता येईल. आणि त्यामुळं हे यथार्थ ज्ञान जसं आहे, वास्तविक ज्ञान हे जे मिळेल त्यामुळे ते विवेकी बनतील, विचारी बनतील. सगळ्या कृती ज्या आहेत तर त्या विवेकी होतील त्यांच्या. मग अशा रीतीनं सुख आणि समृद्धी जगामध्ये नांदू शकेल. राष्ट्र वैभवशाली होऊ शकतं एखादं. बहुसंख्य लोक सुखी समृद्ध होतील. मग आता हे जे आहे ते काही टक्के लोक जरी कृष्ण भावनेचा विकास करू शकले आणि काम करतो घरातील सत्वगुणामध्ये स्थित झाले तर जगामध्ये सुख शांती नांदेल. म्हणजे काय की आपली लोकसंख्या किती आहे, भरपूर आहे. म्हणजे 135 कोटीहून अधिक, म्हणजे
तर याच्या 1% म्हणजे काही टक्के म्हणजे केवळ 1% लोक जरी सत्वगुणामध्ये स्थित झाले म्हणजे कृष्ण भावनेचा विकास त्यांनी केला तर निश्चित जगात सुख शांती नांदेल. पाचशेला प्रपात सांगतात. म्हणजे रजतम गुण लोक जे आहेत म्हणजे ते अशा गुणांच्या आहारी गेलेले असल्यामुळे शांती आणि समृद्धी तिथे येईल. का रजोगुणी व्यक्ती तर लोभी असतात. इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्यांच्या अंतच नसतो. मनुष्याकडे जरी पुरेसं धन आणि इंद्रिय तृप्ती आणि करायची पुरेशी सगळी साधनं जरी असली अशा रजोगुणी व्यक्तीकडे तरी त्याला मनशांती आणि सुख लाभेल का? बिलकुल नाही. म्हणजे मनशांती आणि सुख कशामुळे लाभेल तर केवळ आणि केवळ आपण वस्तूची यथार्थता जाणली आणि आपली आध्यात्मिक स्वरूप स्थिती जाणली आणि आपण कृष्ण भावनेमध्ये येऊन म्हणजे जे आहे तर ते भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर आणि तर आपण सत्वगुणामध्ये स्थित होऊ शकतो की नाही? आणि त्यामुळे मनशांती सुख मिळणारच नाही. आणि त्याचबरोबर सुखी जर खरंच त्याला व्हायचं असेल आणि तर त्याला त्याच्याकडे असणारी धनसंपत्ती किंवा हे काही सहाय्य नाही करू शकणार. तर तिथं काय आवश्यक आहे? कृष्ण भावनेचा अभ्यास आवश्यकता आहे आणि त्याद्वारे आपण कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे स्वतःला सत्वगुणांच्या म्हणजे स्तरापर्यंत नेऊ शकतो. नाहीतर रजोगुणी लोक जे आहेत ते दुःखीच असतात आणि त्यांचा व्यवसाय पण कष्टप्रद असतो. प्रतिष्ठा राखण्यासाठी म्हणजे पुरेसं धन मिळवण्यासाठी अनेक युक्त्या योजना करतात आणि सगळं जीवन कष्टदायक बनतं त्यांचं. तमोगुणी लोक तर मूर्खच असतात आणि निराशेमुळे ते नशा उत्पन्न करणाऱ्या व्यसनांचा आश्रय घेतात. म्हणजे सगळं अज्ञानामुळे ते अधिक अधिक कसं होत जातं त्यांचं जीवन पतनाकडेच त्यांना नेणारं असतं. म्हणजे असंच बनत जातं. मग असं अंधकारमय जीवन असतं ते तमोगुणी लोकांचं. मग असे जे लोक आहेत तमोगुणी रजोगुणी तर ते कधी आपल्याला उन्नत अवस्थेपर्यंत मिळणार नाहीत. म्हणजे जगामध्ये सुख शांती समाधान विश्वामध्ये आपल्याला जर हवी असेल तर आपल्याला काय हवं? सत्वगुणी लोकांचा संचय साठा हवा. आणि असे किती हवेत फक्त सत्वगुणी लोक? फक्त 1%, काही टक्का म्हणजे 1%च आवश्यक आहे असं श्रील प्रभुपाद सांगतात. म्हणजे पहा सत्वगुणामध्ये स्थित असणाऱ्या व्यक्तीमुळे किती म्हणजे वेगळा बदल किंवा आपण म्हणतो किती ड्रास्टिक चेंज येऊ शकतो. तर ह्यासाठी कृष्ण भावनेचं आपण काय केलं पाहिजे? अनुशीलन करणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढची slide. आता सत्वगुणात व्यक्ती असतो तर त्याच्या चेहऱ्याचे पहा भाव कसे आहेत. रजोगुणातल्या व्यक्तीचे पहा आणि तमोगुणातल्या व्यक्तीचे पहा. आता पुढे जाऊ आपण. हो पुढची स्लाइड. हा माताजी वाचा. हा माताजी वाचूया. ऊर्ध्वा गच्छन्ति स्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसः जन्यगुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसः. हरे कृष्ण. सत्वगुणी मनुष्य क्रमशः अर्धगती ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंदनीय तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आता समजून घेऊया की जे सत्वगुणी लोक आहेत ते ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकात जातात. हे आपण समजून घेतलं आधीच्या श्लोकामध्ये. म्हणजे जिथे ब्रह्मलोक सत्यलोकात उच्च लोक आहेत तर तिथे ते ब्रह्माजींसोबत वास करतात. म्हणजे असे जे आहेत तर ते जीवन जे आहे तर ते सत्वगुणामुळे अशा प्रकारचं उन्नत जीवन त्यांना प्राप्त होतं. मग आता रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकातच वास करतात. म्हणजे मनुष्य बनून येतात ते. रजोगुणी मिश्रण आहे तमोगुण आणि जे आहे तर आणि सत्वगुण यांच्यामध्ये आहे रजोगुण. त्यामुळे ते मिश्रण आहे. मग हा व्यक्ती कधी शुद्ध नसतो. पूर्णपणे रजोगुणामध्ये पण नसतो आणि पूर्णपणे तमोगुणामध्ये पण नसतो. मग पृथ्वीवर तो राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून असा येतो. पण गुणांचं जर मिश्रण असेल तर त्याची अधोगती पण होते. म्हणजे रजोगुणी व्यक्ती अधोगतीला पण जाऊ शकतो तमोगुणामध्ये. ह्याचं कारण ते म्हणून आधुनिक संस्कृती मी जसं सांगितली की ती तमोगुणाकडे का जाऊ शकते तर मिश्रण आहे ती. आणि म्हणजे रजोगुण हा आणि त्यामुळे कधी अधोगतीकडे जाईल सांगता येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने जे पृथ्वीवर आता रजोगुणी किंवा तमोगुणी लोक आहेत ते काय करतात तर वेगवेगळ्या यंत्राच्या सहाय्याने उच्चतर लोकांमध्ये म्हणजे जाण्याचा प्रयत्न करतात. आताचे जे आधुनिक संस्कृतीतले शास्त्रज्ञ आहेत वेगवेगळी यानं आणि अंतराळ म्हणजे उपग्रह अंतराळात सोडतात. मग हे रजोगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे तर अशा पद्धतीने त्यांचे प्रयत्न असतात. म्हणजे यंत्राच्या सहाय्याने उच्चतर लोकात जायचा प्रयत्न करतात. पण असं शक्य आहे का? बिलकुल नाही. तिथं काय पाहिजे? आपण सत्वगुणामध्ये स्थित होऊन भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच कुणी उच्च लोकांमध्ये जाऊ शकतो.
मग आता कनिष्ठ गुण म्हणजे तमोगुण. मग तमोगुणाला जघन्य म्हणले पाहिजे, तो शब्द आहे जघन्य गुणवृत्तीचा. जघन्य म्हणजे काय, तर अत्यंत घातक. मग असा कनिष्ठ स्तरावरचा हा गुण आहे. मग मानवनेच्या खालोखाल पक्षी, पशु, सरपटणारे प्राणी अशा म्हणजे 80 लक्ष योनी आहेत. म्हणजे मानवाच्या जे आहेत तर 84 लक्षापैकी 4 लक्ष योनी मानवाच्या आहेत वेगवेगळ्या, आणि 80 लक्ष योनी आहेत त्या वेगवेगळ्या पशु अशा सगळ्यांच्या आहेत. पक्षी किंवा सरपटणारे प्राणी, वृक्ष वगैरे सगळे आले त्याच्यात. मग आता अशा अधम योनीपर्यंत त्याचं काय होतं, पतन होतं. तामस म्हणजे काय, तर म्हणजे पूर्णतः अंधकार. म्हणजे असे जे उच्चतर गुणापर्यंत लोक प्रगती करत नाहीत ते तमगुणातच राहतात, आणि त्यांचं भविष्य कसं असतो, अंधकार असतो. म्हणजे पण असे जे आहेत तमोगुणी रजोगुणी लोक, त्यांच्या जीवनामध्ये जर प्रमाणित आध्यात्मिक गुरु आले तर निश्चितच ते सत्वगुणापर्यंत उन्नत होतात पहा. आणि ही संधी कृष्ण भावनामृतामुळे आपल्याला मिळू शकते पहा. मग जोपर्यंत तो अशा संधीचा लाभ घेत नाही तोपर्यंत तो कनिष्ठ गुणामध्ये म्हणजे तमोगुणामध्येच राहतो पहा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांचं पतन कसं होतं ते आपण अभ्यासला. तर पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग हे आता इथे लोक आहेत वेगवेगळे. तर इथे समजून घेऊया की आता हा जो आहे तर हा भूलोक म्हणजे पृथ्वी लोक आहे. लक्षात घेऊया आपण. मग आता इथं जे आहेत लोक, तर त्यापैकी हा जो आहे तर भूलोकाच्या वरती जो आहे तर हा स्वर्गलोक आहे. भूलोकानंतर क्षमा असावी, भूलोक, त्यानंतर भुवर लोक असतो. तर इथं कोण राहतात, तर आपले सगळे पितर म्हणजे तर भुवर लोक म्हणजे जे आहेत तर ते म्हणून तर राक्षसाचं गोष्ट म्हणलंय. म्हणजे त्यांना पितरांना त्यांचं जे काही कर्म असतं त्यानंतर पुढचं जे काही शरीर मिळालं असतं गती, त्यानुसार ते त्या भुवर लोकात राहतात. त्यांना जे काही असतात पितृलोक पण म्हणतो. त्यानंतर स्वर्ग लोक आहे, त्यानंतर मग त्यानंतर महरलोक, त्यानंतर जनलोक, त्यानंतर तपलोक, आणि त्यानंतर सत्यलोक किंवा त्याला ब्रह्मलोक म्हणतात. तिथं ब्रह्माजी मुख्य आहे. मग हे उच्च कोटीचे लोक आहेत. मग सगळे देव देवता वगैरे स्वर्ग लोकात असतात. मग पृथ्वीच्या 10 लक्ष पट इथं सुख आहेत, सुखांची रेलचेल आहे. असं असे हे एकापेक्षा एक. मग स्वर्ग लोकापेक्षा अजून उच्चतर म्हणजे महलोक, मग तिथं अजून सुख, मग तिथं पुढे जनलोक, मग तो अजून म्हणजे अजून प्रगत असं असतं ते. आणि मग आता पृथ्वी जी आहे म्हणजे भूल, तर तिच्या खाली नरक लोक किंवा पाताळ लोक आहेत. मग त्याचे पण प्रकार आहेत, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ, एवढे सगळे लोक आहेत. तर हे सगळे जे लोक आहेत तर ह्या लोकांमध्ये म्हणजे जे आहेत तर त्या लोकांनाच म्हणजे जे रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी लोकांना स्थान मिळतं. मग सत्वगुणी लोक आहेत ते उच्च लोकांमध्ये, मग रजोगुणी लोक आहेत ते भूलोकामध्ये म्हणजे अर्थ प्लॅनेट पृथ्वी लोकांमध्ये स्थान मिळतं, आणि तमोगुणी लोकांना ह्या सगळ्या नरकामध्ये जावं लागतं. असं त्यांचं पतन होतं. यातल्या कुठल्याही एका लोकांमध्ये त्यांना त्यांचं कर्म जसं त्यानुसार स्थान मिळतं. तर पुढे जाऊ आपण. हो ते. हरे कृष्ण. 14.19. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही, आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग जेव्हा मनुष्याला हे योग्य रीतीने समजतं की सर्व गुणांचा कर्ता कोण आहे, तर प्राकृतिक कर्म आहेत. म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांमुळे ही सगळी कर्म घडतात, हो की नाही, आणि इतर कुणीही करता नाही. म्हणजे या प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण असतो. मग ज्या गुणाचा प्रभाव त्यानुसार आपलं कर्म असतं, त्या गुणानुसार. म्हणून त्या प्रकृतीचे 3 गुणाखेरीज इतर कुणीही करता नाही, हे जेव्हा एखाद्याला समजेल तेव्हाच तो त्या 3 गुणांच्या पलीकडे जायचा प्रयत्न करेल, हो की नाही. मग त्याचा हा 3 गुणांच्या जायचा जो प्रयत्न आहे तर तो कसा होईल, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत ते त्याच्या जीवनी जेव्हा येतील तर त्यावेळेला तो काय होईल, तर प्राकृतिक 3 गुणांच्या पलीकडे असणारे परमपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जाण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा असे प्रयत्न करेल तेव्हा काय होईल, तर त्याची भक्तिमय प्रेममय सेवा होईल गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, जी तो करेल त्या ज्ञानाने युक्त होऊन. आणि त्याद्वारे तो प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊन आध्यात्मिक स्वभाव भगवान यांचा म्हणजेच काय, आध्यात्मिक देहाची भगवान यांच्यासारखी प्राप्ती करू शकेल, जो विशुद्ध आहे, आणि त्याद्वारे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे पुढे जाऊ आपण. हो तरी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो
तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. मग आता इथं आपण समजून घेऊया की आपल्याला वर्तमान जीवनात काय कशा पद्धतीनं म्हणजे जे आहे तर आध्यात्मिक देहाची प्राप्ती होईल, तर ह्याचं सगळं रहस्य इथे सांगितलंय. पहा, मनुष्य वर्तमान शरीरात जरी असला तरी कृष्ण भावनेमध्ये तो जेव्हा येतो आणि कृष्ण भावना भावित होतो, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. मग ह्याला म्हणायचं कृष्ण भावना भावित होणे. आणि त्याचं प्रत्येक कर्म जे असतं मग ते कृष्ण भावनाभावित कर्म होतं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी केले गेलेलं. मग असा जो जीवात्मा आहे त्याला देह म्हणजे काय, तर तो एक निवासस्थान भौतिक प्रकृतीनं पुरवलेलं असतं, त्याला देहधारी असं म्हटलंय जीवात्मा. मग तो ह्याच भौतिक देहामध्ये बद्ध जरी असला, म्हणजे आपला आत्मा आहे तो या भौतिक देहामध्ये बद्ध आहे, तरी सुद्धा आध्यात्मिक ज्ञानामध्ये अशी प्रगती करून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच ती प्रगती करू शकतो. आणि प्राकृतिक गुणाच्या म्हणजे हे जे प्राकृतिक गुण आहेत हे तीन, तर त्यांच्यापासून तो मुक्त होऊ शकतो. म्हणजे वर्तमान देहात जरी तो असला तरी आध्यात्मिक जीवनात तो सुखाचा अनुभव घेऊ शकतो. आणि मग देहाचा त्याग केला त्यांनी, वर्तमान देहाचा, की निश्चितच आध्यात्मिक देह जो त्याला प्राप्त झालेला असतो वर्तमान जीवनात, त्याद्वारे तो आध्यात्मिक जगतात जातो, म्हणजे भगवत धामामध्ये जाऊन भगवंतांची सेवा करतो. म्हणजेच काय, थोडक्यात कृष्ण भावनामय भक्ती सेवा भौतिक बंधनातून आपल्याला मुक्त होण्यासाठी म्हणजे उपयोगी ठरते. पहा, आणि त्याद्वारे आपण भौतिक प्रकृतीच्या तीन गुणातून मुक्त होऊन भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये भगवान यांच्या लोकामध्ये भगवत धामामध्ये प्रवेश करतो आणि तिथे त्यांची सेवा करतो. मग ह्याला जीवनातच अमृताचा उपभोग घेऊ शकतो. का म्हणले, तर वर्तमान जीवनामध्ये सुद्धा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी, म्हणजे ज्ञानामध्ये जेव्हा प्रगती करतो तेव्हा वर्तमान जीवनामध्ये सुद्धा या आध्यात्मिक सुखाचा, म्हणजे असं जे जीवन आहे आध्यात्मिक जीवन सुखाचा उपभोग घेऊ शकतो. मग त्याला म्हटलंय अमृताचा उपभोग घेणे. मग आता पुढे जाऊ आपण. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 14.21 अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण माताजी. मग आता त्रिगुणांच्या अतीत गेलेला मनुष्य आहे, तर तो काय होतो, आध्यात्मिक देहाद्वारे भगवत धामाची प्राप्ती करतो, हो की नाही. मग असा जो व्यक्ती आहे तर त्याला जन्म मृत्यूच्या वैदी काही समस्याच उरत नाही, हो की नाही. भगवत धामात एकदा गेल्यावर तो पुन्हा परतून येत नाही. मग असा व्यक्ती जो आहे त्रिगुणांच्या अतीत, त्याची लक्षणं काय असतात, त्याचं आचरण काय असतं, म्हणजे असं तो विचारतोय. आणि दुसरा प्रश्न आहे की मग त्याचं कर्म कोणतं, म्हणजे स्वेच्छाचारी असतो की भगवान यांच्या म्हणजे म्हणजे भगवान यांच्या माध्यमातून, म्हणजे त्यांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करतो, मग तसं कार्य घडतं, नेमकं काय होतं. तर ही लक्षणं तो विचारतोय. मग आता आपण ते समजून घेऊ. हा, त्याच्या पुढे जाऊ. आता एखादा प्रमाणित गुरुच तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन करू शकतो. पहा, मग आता कृष्ण इथं गुरु आहेत अर्जुना, भगवान पण आहेत, जगद्गुरु पण आहेत ते, तर ते मार्गदर्शन करतायत. मग आता आपण समजून घेऊ की असा व्यक्ती कसा असतो त्रिगुणांच्या अतीत असणारा. मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. हा होता. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्रा, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह याची उपस्थिती असताना त्याचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्याची आकांक्षा करत नाही, जो त्रिगुणाच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो मनुष्य जो प्रिय आणि अप्रिय याच्याबद्दल संभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमाना पलीकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता हे समजून घेऊया की असा जो व्यक्ती आहे तो कसा असतो, की प्रकाश किंवा आसक्ती किंवा मोह यांची उपस्थिती असताना तो कोणाचा द्वेषही करत नाही. म्हणजे काय, की इथं तर एकामागून एक प्रश्नांची उत्तरे दिलीत. म्हणजे असा जो व्यक्ती आहे तर त्याच्यामध्ये प्रकाश आहे, म्हणजे काय, की ज्ञान आहे. मग ज्ञान ज्ञान जरी असलं त्याच्यामध्ये, तरी तो इतरांचा म्हणजे इतरांपोटी त्याला आसक्ती किंवा मोह म्हणजे किंवा असं काही नाहीये किंवा द्वेष नाहीये. म्हणजे काय,
की मनुष्यामध्ये द्वेष भावना नसते, अशा दिव्यावस्थेत स्थित झालेला असतो, ज्ञानामध्ये स्थित असतो भगवान यांच्या. तर त्याला कशाची लालसा पण नसते, किंवा भौतिक देहामध्ये बद्ध जरी असला आणि भौतिक जगात तो राहत असला आणि त्रिगुणापैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली आपण आहोत हे त्याने जाणलेलं असतं. मग आता आपण समजून घेऊया की आपण वास्तविक देहाच्या जेव्हा बाहेर जातो तेव्हा प्राकृतिक जे गुण आहेत, तर त्यांच्या प्रभावातून एकतर मुक्त हो, किंवा मग देहबद्ध तरी राहू. मग आता देहबद्ध म्हणजे आत्मा काय आहे? शरीररूपी म्हणजे पिंजऱ्यामध्ये तो कसा असतो? बद्ध झालेला असतो. मग देहबद्ध जेव्हा आत्मा असतो तर त्यानं उदासीन असलं पाहिजे. पण काय होतं की आपल्याला भगवान यांच्याशी असलेलं नात्याचं विस्मरण होतं, आणि त्यामुळे आपण काय करतो की इंद्रिय तृप्तीमध्येच रममाण होतं. म्हणजे देहात्मबुद्धीमुळे काय होतं? आपण इंद्रिय तृप्ती करतो. पण खरं तर कसं असलं पाहिजे? देहात्मबुद्धीचं आपल्याला विस्मरण व्हायला पाहिजे आणि भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण संलग्न व्हायला पाहिजे. म्हणजे असं आपलं कर्म व्हायला पाहिजे. पण होतं काय की आपण इंद्रिय तृप्तीचीच कर्म करतो आणि त्यामुळं जे काही आहे तर ते सगळं इंद्रिय तृप्तीसाठी होतं. पण जेव्हा आपण आपली म्हणजे ही जी भावना आहे कृष्णांच्या ठायी अर्पण करतो, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायला लागतो, तेव्हा इंद्रिय तृप्ती थांबते. मग हा शारीरिक देहाची काही आवश्यकताच लागत नाही, देहाच्या आदेशाचं पालन करण्याची काही आवश्यकताच लागत नाही. शरीरातले म्हणजे प्राकृतिक गुण कार्यच करणार नाहीत. सगळ्या क्रियापासून आत्मा कसा लिप्त राहील, कुठल्याही कर्माची फळच मिळणार नाहीत. म्हणजे देहाचा उपभोग घ्यायची इच्छाच राहणार नाही आणि देहाच्या बाहेर जायची पण आत्म्याला आवश्यकता नाही. म्हणजे ह्याच देहामध्ये राहून आत्मा अशा क्रियांपासून अलिप्त राहू शकतो. आणि हे कशामुळे साध्य होऊ शकतं? तर भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे. सगळी इंद्रिय भगवानांच्या संतुष्टीसाठी कार्य करतात, तिथे इंद्रिय तृप्तीच थांबते. म्हणजे सगळी इंद्रिय सुद्धा आध्यात्मिक बनतात. मग अशा पद्धतीनं जेव्हा भक्त ह्या स्तरावर उन्नत होतो तेव्हा प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त होण्यासाठी त्याला काही प्रयत्न करायला लागत नाही. मग असा जो दिव्यावस्थेत असतो तर तो व्यक्तीला मान अपमान आसक्ती काही उरतच नाहीत. कारण या मान अपमान ह्या ज्या आहेत गोष्टी या शरीराशी संबंधित आहेत. मग नाही, मी म्हणजे शरीर आहे असं वाटल्यामुळे मान अपमान वाटतो आसक्ती. पण जेव्हा आपण कृष्णाचा दास आहे, सेवक आहे हे जर कळतं तेव्हा मान अपमानच्या पलीकडे गेलेला असतो. अशी ती दिव्य अवस्था असते. त्याच्यावर याचा तथाकथित मान अपमानाचा परिणाम नाही होत. तो प्रत्येक कर्म कृष्ण भावना भावित कर्म म्हणूनच करतो. सगळ्यांना म्हणजे तो समभावामध्ये सगळ्यांशी असतो. मग कुणी मान दिला किंवा अपमान केला याचा विचार नाही करत. मग कृष्ण भावनामय कर्म जे असतं तर त्याच्यासाठी अनुकूल गोष्टींचा तो स्वीकार करतो. म्हणजे त्याला कुठल्या वस्तू ची गरज असेल तर कृष्ण भावनेसाठी आवश्यक गोष्टींचाच तो संग्रह करतो. मग सोनं किंवा दगड असेल तर त्याची त्याला वैयक्तिक काही आवश्यकता नाही, पण भगवानांच्या सेवेमध्ये त्यांना कसं आणता येईल यासाठी तो उपयोग करेल, त्याला दिलं कोणी तर. म्हणजे कृष्ण भावनामय कर्म करण्यास जे सहाय्य करतात त्याला, त्यांना तो आपला मित्र म्हणतो. आणि समजा एखादा तथाकथित शत्रू आहे तो द्वेष नाही करत, सर्वत्र समभावानं पाहतो. अशा पद्धतीनं त्याचं जीवन असतं. पूर्णपणे भौतिक जीवनामध्ये दक्ष असतो तो, किंवा समाजामध्ये जे उत्पात होतात किंवा सामाजिक राजकीय स्तरावर जे उलथापालथ त्याच्यामुळे तो विचलित नाही होत. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलेही कर्म करत नाही तो. तो श्रीकृष्णांच्याच संतुष्टीसाठी कर्म करतो प्रत्येक. स्वतःच्या ते मात्र तो काही करत नाही, असा निस्वार्थी असतो. मग भौतिक सगळ्या कर्मांचा त्यानं परित्याग केलेला असतो अशा पद्धतीने. मग असा जो व्यक्ती आहे तो आपल्या आचरणामुळे गुणातीत होतो. पहा असे जे कोण आहेत ते कोण आहेत? तर नारद मुनी आहेत. पहा नारद मुनींनी काय केलं? भगवानांची केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे भक्तीचाच प्रसार केला. पहा प्रल्हाद महाराजांचे गुरु आहेत ते, त्यानंतर ध्रुव महाराजांचे गुरु आहेत, अनेक जणां म्हणजे ते गुरु आहेत आणि सगळ्यांपर्यंत त्यांनी काय पोहोचवले? तर कृष्ण भक्ती पोहोचवली. असा जो भक्त आहे तर तो जो असतो तो गुणातीत असतो. आता पुढे जाऊ. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. माताजी. हा. मां च यो व्यभिचारेण भक् ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणारे अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात की सुखाची म्हणजे स्वाभाविक स्थिती असणारी अमृत शाश्वत अव्ययी निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणजे काय? तर ब्रह्मज्योती म्हणजे काय? भगवान यांच्या शरीरातून निघणारे प्रकाश किरण आहेत. मग ब्रह्म म्हणजे हा पहिला टप्पा झाला आत्मसाक्षात्काराचा. त्याचं स्वरूप कसं आहे? अमृत अव्ययी म्हणजे नाश न पावणार, शाश्वत सुखमय आहे ते सुद्धा प्रारंभीचा टप्पा आहे आत्मसाक्षात्काराचा.
म्हणजे प्रारंभ आहे तो ब्रह्मापासून, निर्विशेष ब्रह्मापासून, निराकार रूप भगवान यांचं होतं, अव्ययी म्हणजे नष्ट न होणार असं. मग आता दिव्य साक्षात्काराचा मध्य भाग म्हणजे दुसरी पायरी म्हणजे परमात्मा स्वरूप आहे, आणि पुरुषोत्तम भगवान म्हणजे अंतिम पायरी आहे. मग आता परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म हे दोन्ही कशावर आश्रित आहेत? परमपुरुषावर. म्हणजे परमपुरुष जे आहेत तर त्यांच्यामुळेच ही आत्मसाक्षात्काराचे स्तर आहेत ना. म्हणजे ज्या अर्थी निर्विशेष ब्रह्म म्हणजे प्रकाश रूप आहे भगवान यांचं, म्हणजे तर त्या अर्थी त्या प्रकाश जो ज्यांच्यापासून येतोय तो कोणीतरी मूळ स्रोत असेल ना, मग ते म्हणजे भगवान आहेत. जसं परमात्मा रूप आहे, मग त्या परमात्मा जो रूप आहे भगवान यांचं, मग त्याचा मूळ स्रोत कोण आहेत? तर भगवान आहेत. म्हणजे आता टॉर्च आहे तर त्याचा प्रकाश येतो, मग प्रकाश कुठून येतो? टॉर्च कडून, त्याचा मूळ स्रोत आहे. तर तसं भगवान यांच्यापासूनच ही परमात्मा आणि ब्रह्मरूप जी आहेत तर ही त्यांच्यापासूनच निर्माण झाली, म्हणजे त्यांच्यावरच ती आश्रित आहे. मग आता भौतिक प्रकृती ही भगवान यांची कशी आहे? तर ही जी आहे ते म्हणजे अपराशक्ती किंवा आपण भौतिक शक्ती म्हणू. आणि ही जी भौतिक शक्ती आहे तर तिच्या माध्यमातून काय होतं? तर हे सगळं कर्म घडत असतं. म्हणजे काय, भौतिक प्रकृतीचे 3 गुण असतात, तर ते जीव जे आहे तर त्याचा जेव्हा संग होतो भौतिक प्रकृतीशी, म्हणजे त्याला शरीर प्राप्त होतं, तर त्यावेळेला काय होतं? तर त्याचं 3 गुणांच्या प्रभावाखाली कर्म घडतं आणि त्यामुळे तो बांधला जातो. मग जेव्हा आध्यात्मिक ज्ञान आपण घेऊ तेव्हा, आणि ते कोणाकडून घेऊ? प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून, तेव्हा आपण या भौतिक बद्धावस्थेपासून हळूहळू परमेश्वराचा ब्रह्मस्तर, हा पहिला स्तर आत्मसाक्षात्कारची पहिली पायरी, इथपर्यंत जाऊ. मग आता ह्या स्तरापर्यंत गेलो तरी आपण परिपूर्ण नाही, म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण या स्तरावर राहू शकतो, पण हळूहळू परमात्मा स्तरापर्यंत उन्नत होणं आवश्यक आहे, आणि त्यानंतर भगवान स्तरापर्यंत म्हणजे पुरुषोत्तम भगवान हा तिसऱ्या टप्प्यात. मग आता असं नाही झालं तर काय होतं? की आपलं पतन होतं. म्हणजे चतुष कुमार जे होते ते ब्रह्मसाक्षात्कारी होते, मग हळूहळू ते ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत उन्नत झाले. म्हणजे अशा पद्धतीनं ब्रह्माच्या जोपर्यंत आपण पलीकडे जात नाही ना, तोपर्यंत पतन होण्याचे धोके असतात. म्हणजे भागवतात सांगितलंय हे सगळं. मग आता म्हणजे जर आपण असे ब्रह्मस्तरावरच राहिलो तर आपली शुद्धी नाही होऊ शकत, आणि पतन होण्याची जी आहे तर ती शक्यता असते. म्हणजे ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर पुढच्या स्तरावर जाण्यासाठी अधिक ज्ञान घेतलं पाहिजे, उत्तरोत्तर प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. जर आपण भगवत भक्तीमध्ये संलग्न नाही झालो, नुसतं ज्ञान घेतलं तरी पण आपलं पतन होऊ शकतं. आणि जोपर्यंत आपण सेवा नाही करत ना, तोपर्यंत आपली शुद्धी नाही होत, आणि सेवेमुळं काय होतं? आपण कृष्ण कृपेस प्राप्त होतो. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे भगवत भक्तीचे सगळे प्रयत्न केले पाहिजेत. भक्ती म्हणजे काय? डिव्होशनल सर्व्हिस म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. मग तेव्हा आपल्याला काय होईल? शाश्वत सुख हे प्राप्त होईल. म्हणजेच काय, की अशा पद्धतीने आपण भगवत सेवेमध्ये जेव्हा रममाण होतो, म्हणजे भगवान यांचा प्रसाद ग्रहण करावा, भगवान यांच्या चरण कमलांना अर्पिलेला सुगंध घ्यावा, ज्यामुळे चतुष्कुमार जे आहेत त्यांना भक्ती मिळाली, भगवान यांच्या लीलास्थळांना भेट द्यावी किंवा विविध लीलांविषयी अध्ययन करावं, भगवान यांच्या आणि भक्तांच्या लीला ऐकाव्यात, त्यांच्या प्रेमाचं आदान प्रदान भागवतामध्ये जे आहे भगवान आणि भक्तांच्या लीलांचं ते ऐकावं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा, किंवा आविर्भाव तिरोभाव दिवस असतो भगवान यांचा तेव्हा उपवास करावा. मग अशी सगळी कर्म जेव्हा आपण करतो, शास्त्राच्या विधिविधानाचं पालन करतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, मग तेव्हा आपण ह्या सगळ्या भौतिक गोष्टीतून अनासक्त होतो. मग अशा पद्धतीनं जो ब्रह्मज्योतीपर्यंत स्थिर होतो तर तो भगवान यांच्याशी गुणाने समान झाले असतो, पण पुढे भगवत भक्ती करण्याची आवश्यकता असते, भक्तिमय प्रेममय सेवेची. तर अशा पद्धतीनं जेव्हा एखादा स्थिर होतो तेव्हा तो आध्यात्मिक स्तरावर उन्नती करू शकतो. म्हणून भगवान काय म्हणतात? की ह्या निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार कोण आहे? मीच आहे. जर ही शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योती आहे तर त्याचा शाश्वतच आधार असायला हवा ना, मग तो म्हणजे कोण आहे? भगवान आहे. मग इथं आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारू. हरे कृष्ण. हा, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं. हरे कृष्ण. हा, मग त्याची